Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण BWMCK सिरीज कंटिन्यू करत आहोत. तर बघूया समोर नेक्स्ट चॅप्टर जो असेल किंवा पुढचे युनिट असेल त्याचे काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया. बघा त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी बेसिक इलेक्ट्रिकल जे असेल, AC-DC सर्किट असेल, तसेच मशीन असेल, हे छोटे छोटे टॉपिक असेल त्याच्यावर ऑलरेडी आपण काही क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर बघा आपण थोडं सेमीकंडक्टर टाईपमध्ये तुम्ही म्हणू शकता PN जंक्शन डायोड असेल, जनरल डायोड असेल, त्याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असेल ते आपण आता डिस्कस करूया. बघा त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जनरल डायोडचे रिलेटेड क्वेश्चन असेल. जनरल डायोड इज ऑल्सो कॉल्ड ॲज, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपण PN जंक्शन डायोड ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, बरोबर आहे ना. PN जंक्शन डायोड असेल, जनरल डायोड असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं याला म्हणतो आपण ॲनोड, याला म्हणतो आपण कॅथोड. सेम लाईक दॅट की दोघांमध्ये सर काय डिफरन्स होता की आपण बघितलं होतं की बांबूचं झाड आणि आंब्याचं झाड, बरोबर आहे. मग बांबूच्या झाड आणि आंब्याच्या झाडामध्ये काय फरक होता सर, तर सस्टेनेबल कॅपॅसिटी ऑफ मोर दॅन PN जंक्शन डायोड. जनरल डायोड जे असेल ते सस्टेनेबल कॅपॅसिटी कशी होती, जास्त होती है ना. तसंच आपण बघितलं होतं की हा ब्रेकडाऊन झाला किंवा त्याला म्हणतो आपण ब्रेकडाऊन म्हटल्यापेक्षा रिव्हर्स बायसमध्ये हा काय होत होता, ब्रेकडाऊन म्हटल्यापेक्षा हा डॅमेज होत होता. तर आपण व्होल्टेज जास्त वाढवला त्या ठिकाणी हा वर्क करतोय, बरोबर आहे ना. मग आता आपल्याला माहित होतं जिथे PN जंक्शन डायोड म्हणजे फॉरवर्ड बायसमध्ये जर बघितलं PN जंक्शन डायोड प्रॉपर वर्क करतो, फॉरवर्ड बायसमध्ये जर बघितलं तर हा सुद्धा प्रॉपर वर्क करतो. रिव्हर्स बायसमध्ये हा प्रॉपर वर्क करत नाही म्हणजे डॅमेज होतो, रिव्हर्स बायसमध्ये हा प्रॉपर वर्क करतो. मग आपल्याला माहिती आहे तर फॉरवर्ड बायसमध्ये दोन्ही प्रॉपर वर्क करत असेल तर मला जनरेटर ऑपरेट करायची गरजच नाही ना. मग मी ऑपरेट कुठं करणार, जिथं हा चालत नाही तिथं हा वापरणार. म्हणजे मी जनरली जनरल डायोड नेहमी कुठं वापरतो सर, रिव्हर्स बायसमध्ये, आणि फॉरवर्ड बायसमध्ये कोण वापरतो, PN जंक्शन डायोड. क्लिअर कळालं. चला तर क्वेश्चनचं म्हणणं काय, जनरल डायोड इज ऑल्सो कॉल्ड म्हणजे त्याला अजून काय म्हणतो आपण, स्कॉटकी डायोड म्हणतो का, नाही. आता एक सेपरेट डायोड आहे, बरोबर आहे. निगेटिव्ह रेजिस्टन्स डायोड आणि ब्रेकडाऊन डायोड. आता निगेटिव्ह रेजिस्टन्स डायोड आणि ब्रेकडाऊन डायोड जे असेल तर याला आपण थोडं समजून घेऊ. बघा आता समजा एक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी जर असेल तर त्यांना निगेटिव्ह रेजिस्टन्स डायोड कळेल, बट त्यांना ब्रेकडाऊन डायोड जो असेल हा तुम्ही थोडाफार तरी लक्षात येऊ शकता, बरोबर. पण तुमच्यासाठी थोडा नवीन आहे हा पॉईंट, आपण सध्या थोडा बाजूला ठेवूया, बरोबर आहे. मग आपण ब्रेकडाऊन डायोड बघू. बघा मला माहिती होतं की ब्रेकडाऊन डायोड म्हणजे ज्या वेळेस PN जंक्शन डायोड डॅमेज होतो त्यावेळेस तुमचा जनरल डायोड काम करतो, म्हणजे तो ब्रेकडाऊन कंडिशनमध्ये, बरोबर आहे. म्हणजे हा ऑप्शन तुमचा काय असेल, करेक्ट ऑप्शन असेल. क्लिअर आहे. म्हणजे तुम्हाला हा ऑप्शन माहीत जरी नसेल तुम्ही करेक्ट आन्सर देऊ शकता. क्लिअर कळालं. चलो नेक्स्ट. इन द रिमोट कंट्रोल द डॅश LED इज यूज, अल्ट्राव्हायोलेट, कन्व्हेन्शनल. हा आता LED जो असेल तर रिमोट कंट्रोल LED जो असेल तिथं कोणत्या कशा सायन चालतो, इन्फ्रारेड LED, बरोबर आहे. द सिम्बॉल शो इन फिगर इज दॅट ऑफ. आता हा सिम्बॉल कशाचा, जस्ट आत्ताच आपण बघितला, कशाचा आहे रे, PN जंक्शन डायोडायचा नाही, कारण ही लाईन जी असेल दिसतं, हा Z दिसतो तुम्हाला, म्हणून हा कशा जायचा, दॅट इज जनरल डायोड सिम्बॉल. PIN डायोड आहे का, नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, द व्होल्टेज VZ ऑफ अ जनरल डायोड रिप्रेझेंट इट्स, बरोबर आहे. म्हणजे जो असेल, आपण जसं म्हटलं ना की बाबा हा एखादा डायोड असेल त्याच्या अक्रॉस काही ना काही व्होल्टेज असतो, बरोबर. त्याला म्हटलं आपण VZ, बरोबर आहे. तर VZ ऑफ जनरल डायोड रिप्रेझेंट म्हणजे हा काय रिप्रेझेंट करतो, सप्लाय व्होल्टेज, फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज. तर साहजिक सर हा ब्रेकडाऊन डायोड असल्यामुळे काय असेल शकतो, हा ब्रेकडाऊन व्होल्टेज. क्लिअर आहे. इन ऑर्डर टू ऑपरेट्स ॲज अ व्होल्टेज रेफरन्स द जनरल डायोड शुड बी ऑपरेट इन, कुठले रे, आत्ताच आपण बघितलं ना, फॉरवर्ड बायसमध्ये करतो का सर, नाही. कुठं करतो, रिव्हर्स बायस रिजनमध्ये जनरल डायोड आपण ऑपरेट करत असतो, बरोबर आहे. PN जंक्शन कुठे करतो, फॉरवर्ड बायसमध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा, इन द जेनर रिजन द जेनर करंट रिमेन कॉन्स्टंट इज झिरो चेंजेस डिपेंडिंग. आता बघा आता हे जे असेल हा क्वेश्चन जो असेल तर हा क्वेश्चन आपला VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जनरल डायोड मध्ये आहे. बघा आता मी तुम्हाला डायग्राम दाखवतो. VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जनरल डायोड तुम्ही बघू शकता. हे बघा इथे तुम्हाला जेनर ब्रेकडाऊन रिजन दिसते, बघ. क्लिअर कळालं. ओके. आणि हा जो असेल त्याचा रिव्हर्सचा काय तुमचा करंट असेल, बरोबर आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही तर हा करंट जो असेल, बघा तुम्ही इथे जर बघितलं असेल थोडा असा थोडा क्रॉस जनर कॉन्स्टंट जनर व्होल्टेज, याला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट जनर व्होल्टेज. क्लिअर कळालं. म्हणजे काय, एक वेळ अशी ती इथे तुमचं व्होल्टेज कसं असेल आता, कॉन्स्टंट, बरोबर आहे. मग जनर रिजन द जनर करंट, आता हा करंट जो असेल तो हळूहळू काय झाला, खाली गेला, इन्क्रीज होत गेला, बरोबर. म्हणजे काय, रिमेन्स कॉन्स्टंट आहे का, नाही. इज झिरो, मग काय असेल, चेंजेस डिपेंडिंग ऑन सप्लाय व्होल्टेज जनर रिजन पर्यंत, बरोबर. एकदा कॉन्स्टंट झाला मग चेंज होणार आहे का, नाही. क्लिअर कळालं. त्यानंतर बघा, अ सेमीकंडक्टर डायोड
डिझाईन टू ऑपरेट इन ब्रेकडाऊन रिजन. आताच आपण म्हटलं की असा एक डायोड आहे की ज्याला आपण डिझाईन केलं त्यासाठी ब्रेकडाऊन रिजन मध्ये ऑपरेट करण्यासाठी. तो कुठला आहे, पीएन जंक्शन असेल की जेनर डायोड असेल, ऑलवेज कोणता असेल तो जेनर डायोड असेल. क्लिअर आहे. द व्हॅल्यू ऑफ व्ही झेड विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. बरोबर आहे. आता इथं बघा की तुमचा जेनर डायोड जो असेल त्याच्या अक्रॉस जो व्होल्टेज असेल तर मग आपण जेनर व्होल्टेज. बरोबर आहे. आता हा जेनर व्होल्टेज जो असेल तो टेम्परेचर सोबत चेंज होतो का, म्हणजे मी म्हणू शकतो बघा दोन रिलेशन असतील, व्ही झेड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टी आणि व्ही झेड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टी. म्हणजे सरळ काय सर माझा टेम्परेचर वाढला, थोडा कलर चेंज करून ते तुम्हाला लक्षात येईल. दोन रिलेशन कसे तयार झाले सर, समजा माझा टेम्परेचर वाढला माझा व्होल्टेज वाढेल, तर माझा टेम्परेचर वाढला तर माझा व्होल्टेज काय होईल, कमी होईल. समजा माझा टेम्परेचर कमी झाला तर माझा व्होल्टेज कमी होईल, माझा टेम्परेचर कमी झाला सर तर माझा व्होल्टेज काय होईल, वाढेल. क्लिअर कळा. म्हणजे काय म्हणू शकतो, द व्हॅल्यू ऑफ व्ही झेड डॅश विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे सरळ काय की जर मी टेम्परेचर वाढवला तर माझा व्होल्टेज वाढतो की कमी होतो. बरोबर आहे. आता इथे जर बघितलं आपण तर तुमचा हा जेनर डायोड बघा. बरोबर आहे. हा आपण नेहमी कसा ऑपरेट करतो, रिव्हर्स बायसमध्ये. बरोबर आहे. तर हा जो असतो नेहमी लक्षात ठेवा टेम्परेचर सोबत कसा असेल तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल. म्हणजे सरळ काय सर, जर समजा मी टेम्परेचर इन्क्रीज केला, ओके, व्ही जो असेल तो काय असेल माझा डिक्रीज होईल. म्हणजे सर कोणतं रिलेशन माझा करेक्ट असेल, दॅट इज अ सेकंड रिलेशन. क्लिअर आहे. नेक्स्ट बघा, द डॅश ब्रेकडाऊन गिव्स अ शार्प कॅरेक्टरिस्टिक्स इन अ जनरल रिजन. बरोबर आहे. कुठला ब्रेकडाऊन जो असेल जिथे शार्प कॅरेक्टरिस्टिक्स असेल ऑफ जनरल रिजन मध्ये. बरोबर. आता तुम्ही जर बघितलं इथं आपण त्याला म्हणतो शार्प कॅरेक्टरिस्टिक्स, त्याला म्हणतो आपण जनरल ब्रेकडाऊन रिजन. काय म्हटलं आपण त्याला, जनरल ब्रेकडाऊन रिजन, म्हणजे तुमचा फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, द टाईप ऑफ ब्रेकडाऊन ऑफ व्ही झेड लेस दॅन 5 व्होल्ट. हा, आता त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे बघा, एक असेल जनरल ब्रेकडाऊन आणि एक असतो अव्हॅलन्स ब्रेकडाऊन. लक्षात ठेवा है ना. तर त्याच्यामध्ये जनरल ब्रेकडाऊन आणि अव्हॅलन्स ब्रेकडाऊन जो असेल तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की 5 व्होल्ट पेक्षा कमी जो ब्रेकडाऊन होतो त्याला एक आपण ब्रेकडाऊन म्हणतो, आणि एक असेल ग्रेटर दॅन 5 व्होल्ट आणि एक असेल लेस दॅन 5 व्होल्ट. क्लिअर कळालं. हा, तर मग त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, आता मी तुम्हाला मुद्दामून थिअरी बघितली, तुम्ही थिअरी रीड करू शकता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघा. जनरल ब्रेकडाऊन जनरली ऑकोर्स इन अ जनरल डायोड विथ ब्रेकडाऊन व्होल्टेज बिलो अप्रॉक्सिमेटली 5 व्होल्ट. म्हणजे सर काय की जनरल ब्रेकडाऊन जो असेल सर तो ऑलवेज लेस दॅन 5 व्होल्ट असेल. क्लिअर कळालं. मग आपला क्वेश्चन सुद्धा तो सांगतो की व्ही झेड इज लेस दॅन 5 व्होल्ट. मग कुठला असेल रे, जनरल ब्रेकडाऊन. ओके. द जनरल ब्रेकडाऊन इज ऑब्झर्व इन जनरल डायोड्स हॅव्हिंग व्ही झेड इज लेस दॅन 5 व्होल्ट. आताच आपण बघितलं, तोच क्वेश्चन फक्त थोडा घुमून फिरून विचारलं. अव्हॅलन्स ब्रेकडाऊन इज ऑब्झर्व इन जनरल डायोड हॅव्हिंग व्ही झेड हायर दॅन. आता इथं बघा रेंज असते आपली 5 to 8 व्होल्ट. बरोबर आहे. मग 8 पेक्षा जास्त जो असेल तो कोणता असतो, मग आता अव्हॅलन्स ब्रेकडाऊन. तुम्हाला सांगितलं ते असतो अव्हॅलन्स, दुसरा असतो जनरल. हा जो असेल तो मॅक्झिमम किती असेल, 8 पेक्षा जास्त असतो, हायर दॅन 8 व्होल्ट. लक्षात ठेवा. हे स्टॅटिक डाटा हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके. मग मी तुम्हाला म्हटलं ना याची टायपिकली रेंज असते किती असते, 5 to 8 व्होल्ट, 5 पेक्षा कमी आणि 8 पेक्षा जास्त. फॉर अन अव्हॅलन्स ब्रेकडाऊन द व्हॅल्यू ऑफ व्ही झेड विथ इन्क्रीज इन अ टेम्परेचर. आता इथे लक्षात ठेवा, मी आता जनरल ब्रेकडाऊन मध्ये बघितलं. आता काय, आता तुम्ही जर बघितलं, मी तुम्हाला म्हटलं ना एक असेल जनरल ब्रेकडाऊन, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा पक्का, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन 100% विचारला जाऊ शकतो. एक असेल अव्हॅलन्स ब्रेकडाऊन. आता इथं कन्फ्युज नाही व्हायचं. मी काय म्हटलं तुम्हाला, व्ही झेड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय होतं सर, टेम्परेचर, आणि इथं जर असेल व्ही झेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल, टेम्परेचर. म्हणजे सर मी जर टेम्परेचर वाढवला माझा व्ही झेड सुद्धा काय होईल सर, इन्क्रीज होईल. म्हणजे काय, दॅट इज युअर करेक्ट आन्सर बी. म्हणजे हा असेल तुमचा सेकंड ऑप्शन. क्लिअर कळलं, बी. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, मी तुम्हाला मुद्दामून थोडी थिअरी दिलेली आहे, तुम्ही ती रीड करून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा इथं असतो पीटीसी आणि एनटीसी. आता पीटीसी आणि एनटीसी म्हणजे काय होतं, याला म्हणतो असतो आपण एनटीसी आहे ना, याला म्हणतो असतो आपण पीटीसी, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आणि निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. म्हणजे हा जनरल ब्रेकडाऊन मध्ये एनटीसी म्हणून काम करतो. अव्हॅलन्स ब्रेकडाऊन मध्ये पीटीसी. पीटीसी म्हणजे काय होतं की समजा तुमचा टेम्परेचर वाढला तर व्होल्टेज पण वाढेल, टेम्परेचर कमी तर व्होल्टेज पण कमी. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट इथं तुम्ही बघून घेऊ शकता. क्लिअर आहे कळालं. बघा ब्रेकडाऊन व्होल्टेज इन्क्रीज विथ टेम्परेचर, दोन्ही सोबत वाढतात दोन्ही सोबत कमी होतील. तुम्ही थिअरी रीड करा म्हणजे तुम्हाला अजून समजायला इझी जाईल. ओके. द अव्हॅलन्स ब्रेकडाऊन इन अ जनरल डायोड टेक्स प्लेस फॉर, हा बघा टेक्स प्लेस फॉर, आताच आपण बघितलं 5 ते 8 व्होल्ट पेक्षा जास्त, म्हणजे काय, लार्जर व्हॅल्यू ऑफ व्ही झेड. क्लिअर कळालं. हा, त्यानंतर बघा आता एक्झॅक्ट जे असेल ना अव्हॅलन्स ब्रेकडाऊन वगैरे जास्त, मी तुम्हाला मुद्दाम लाईन दिली, इम्पॅक्ट आयोनायझेशन इलेक्ट्रॉन्स गेन कायनेटिक एनर्जी अँड कोलाइड विथ ॲटॉम्स, त्यालाच म्हणतो आपण अव्हॅलन्स ब्रेकडाऊन. अव्हॅलन्स ब्रेकडाऊन एका लाईन मध्ये तुम्हाला इथे दिली मुद्दाम की काय होतं, इलेक्ट्रॉन्स गेन कायनेटिक एनर्जी, इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस कायनेटिक एनर्जी गेन करेल अँड कोलाइड विथ ॲटॉम्स, आणि तो ॲटॉम सोबत काय होईल, कोलाइड होईल, त्यावेळेस काय होत असतं अव्हॅलन्स ब्रेकडाऊन. त्यालाच म्हणतो आपण अव्हॅलन्स ब्रेकडाऊन.
विच ऑफ द फॉलोइंग इज जेनर डायोड ऍप्लिकेशन. आता खाली जे असेल जेनर डायोड ऍप्लिकेशन, आता तुम्ही बघितलं असेल, तुम्ही रेक्टिफायर, फिल्टर थोडंफार बघितलं, व्होल्टेज रेग्युलेटर बघितलं, बरोबर ना. बघा सर आम्ही रेक्टिफायर बघितलं, यस. त्यानंतर बघितलं सर आम्ही फिल्टर, त्यानंतर बघितलं आम्ही व्होल्टेज रेग्युलेटर असेल, बरोबर आहे. आता तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये सर आम्ही पीएन जंक्शन डायोड वापरतो, बरोबर आहे ना. याच्यामध्ये पण आम्ही पीएन जंक्शन डायोड वापरतो, पण याच्यामध्ये आम्ही जेनर डायोड वापरला होता सर, बरोबर. मग बघू विच ऑफ द फॉलोइंग जेनर डायोड ऍप्लिकेशन मध्ये रेक्टिफायर मध्ये असेल का सर, फिल्टर मध्ये असेल का सर, व्होल्टेज रेग्युलेटर असेल का सर. हे दोनही नाही, तर पीएन जंक्शन असतो म्हणून इथे काय असतो, व्होल्टेज रेग्युलेटर. चलो नेक्स्ट बघा, डायनामिक इम्पिडन्स आर झेड, डायनामिक इम्पिडन्स आर झेड ऑफ म्हणजे जेनर डायोडच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स ऑफ जेनर डायोड इज द स्लोप ऑफ. आता इथे जे असतं ना तुम्हाला बघायचं बघा, आर झेड म्हणजे रेजिस्टन्स अक्रॉस जेनर डायोड, ओके, डॅश फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स अँड जेनर रिजन. म्हणजे परत बघा क्वेश्चन, डायनामिक इम्पिडन्स आर झेड ऑफ जेनर डायोड इज अ स्लोप, ओके. तर याचा जो ऑप्शन असतो तो बघा, मी तुम्हाला थोडे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवले, मी तुम्हाला सांगायला सोपं आहे. हे बघा याचा जो स्लोप असतो आर झेड जो असेल है ना, हा असतो तुमचा जेनर रिजन मध्ये असतो. क्लिअर कळालं, ओके. त्याचा जो क्वेश्चन जो असेल त्याचा आन्सर तुम्हाला इथे जेनर रिजन ऑप्शन आहे का बघूया. हा होईच, हा काय असेल तुमचा रिव्हर्स नाही, काय असेल तो जेनर रिजन मध्ये, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. द सिम्बॉल शो इन अ फिगर 13 इज दॅट ऑफ अ डायोड. आता हा सिम्बॉल कशाचा आहे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की सिम्बॉल तुम्हाला थोडेफार जे आहे ना माहीत सुद्धा पाहिजेत आणि जर बघितला तरी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. बघा हा सिम्पल एक सिम्बॉल आहे, हा असेल सर पीएन जंक्शन डायोडचा. त्यानंतर मी त्याला थोडं डिझाईन केलं सर, मी त्याला थोडं मटेरियल चेंज केलं, हा झाला सर जेनर डायोडचा, बरोबर आहे. सेम पीएन जंक्शन डायोड घेतला सर, मी काय केलं त्याच्यावर मी लाईट जे असेल किंवा फोटॉन टाकले, त्याला म्हटलं आपण फोटो डायोड, बरोबर आहे. आणि सर त्याच्यापासून मी लाईट इमिट केली, म्हणजे मला त्याच्यापासून आउटपुट जे असेल ते लाईट मिळालं, त्याला म्हटलं सर आपण एलईडी. आता याच्यापैकी कुठला सिम्बॉल होतो तुम्हाला दिला रे, लाईट देणार आहे म्हणजे लाईट इमिट करतो. हा पीएन जंक्शन डायोड असेल कसं, जेनर डायोड असेल कसं, नाही हा असेल एलईडी, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. चलो नेक्स्ट, द रेजिस्टन्स आर इन अ फिगर फॉर. आता इथं बघा, आता हा तुम्हाला व्होल्टेज दिला आणि हा तुम्हाला एलईडी दिला, म्हणजे तुम्ही सप्लायवर डायरेक्टली हा ऑपरेट करता, बरोबर. पण काय होतं की तुमचा सप्लाय जो असेल तो व्हेरी होतो, कमी असं होत असेल किंवा ज्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन होत असेल, तर तुमचा एलईडी जो असेल त्याच्यामध्ये तुमचा म्हणजे इफेक्ट होण्याचे चान्सेस जास्त, बरोबर. मग याला तुम्ही प्रॉपर मेंटेन ठेवण्यासाठी किंवा सेफसाठी किंवा सेफ्टीसाठी तुम्ही काय करता, एक रेजिस्टन्स त्याच्या अक्रॉस कनेक्ट करत असता, त्याच्या सिरीजमध्ये कनेक्ट करत असता, बरोबर. मग द रेजिस्टन्स आर इन फिगर कायसाठी वापर, लिमिट द रिव्हर्स व्होल्टेज, लिमिट द रिव्हर्स करंट, लिमिटिंग द फॉरवर्ड करंट, बरोबर आहे. एक लक्षात ठेवा, एलईडी आपण रिव्हर्स मध्ये वापरतच नाही, त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन तुमची येणारच नाही. रिव्हर्स म्हटल्यावर लगेच डोक्यातून काढा, फॉरवर्ड असेल तर आपण विचार करू शकतो, म्हणजे दॅट इज युअर करेक्ट आन्सर. कारण हा नेहमी आपण फॉरवर्ड वापरत असतो, फॉरवर्ड बायस कंडिशन मध्ये. रिव्हर्स बायस मध्ये एलईडी तुमचा वर्क करत नाही किंवा ऑन होत नाही. एलईडी इज अ बेसिकली पॉइंट कॉन्टॅक्ट डायोड, स्कॉटकी डायोड अँड पीएन जंक्शन डायोड. मला माहिती सर, मी एलईडी मध्ये सर पीएन जंक्शन डायोडच वापरला होता, फक्त त्याच्यामध्ये मटेरियल चेंज केलं होतं, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. द सेमी कंडक्टर मटेरियल यूज फॉर एलईडी इज. आता तुम्हाला म्हटलं ना सिलिकॉन आणि जर्मेनियम जो असेल सर, तो आपण कायसाठी वापरतो, पीएन जंक्शन डायोडसाठी. मग एलईडी साठी मी काय वेगळं केलं सर, तर तिथं वापरला सर मी गॅलियम ब्रोमाइड वापरला का नाही सर, हे तर नाव मी ऐकलं नाही, पण गॅलियम आर्साइड मी मटेरियल वापरलेलं होतं. कारण हा काय करतो की ज्यावेळेस एनर्जी रिलीज करतो तो हीटच्या फॉर्ममध्ये न करता काय करतो सर, कशाच्या फॉर्ममध्ये करतो, लाईटच्या फॉर्ममध्ये. कारण हीटच्या फॉर्ममध्ये कोण करतो सर, सिलिकॉन आणि जर्मेनियम, त्याला म्हणतो आपण पीएन जंक्शन डायोड. मी मटेरियल चेंज केला, त्याच्यामुळे मला लाईट भेटायला लागली, म्हणून तर तुझा एलईडी तयार झाला. क्लिअर कळालं, चलो नेक्स्ट. मग दॅट इज युअर करेक्ट आन्सर, गॅलियम आर्सेनाइड. तर एलईडी इज ऑलवेज ऑपरेट इन. मी तुम्हाला आताच म्हटलं होतं रे, फॉरवर्ड बायस रिजन, ओके. क्लिअर आहे, रिव्हर्स बायस मध्ये आपण ऑपरेट करत नाही. स्पेक्ट्रल रिस्पॉन्स, द स्पेक्ट्रल रिस्पॉन्स ऑफ एलईडी इज अ ग्राफ ऑफ, बरोबर आहे, फॉरवर्ड व्होल्टेज व्हीएस वेवलेंथ, करंट व्हीएस लाईट आउटपुट आणि लाईट आउटपुट व्हीएस वेवलेंथ. आता एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला म्हटलं होतं की एलईडी जो असेल तर त्याच्यामध्ये लाईट आउटपुट हा शब्द येणारच आहे, बरोबर आहे. हा त्याच्या वर्सेस मध्ये काय असेल, तुमची लाईट वेवलेंथ असेल, म्हणजे तुम्हाला किती आउटपुट मिळते किंवा किती त्याची इंटेन्सिटी मिळत असेल. तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन एलईडी इज अ ग्राफ ऑफ कशाचं असेल, बरोबर. तुम्हाला एकदम याच्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही, बघा सिंपल आहे. बघा हा एलईडी तुमचा समजा इथं तुम्हाला आउटपुट मिळणार, त्याचा ग्राफ काढताना तुम्ही जर बघितलं एनोड आणि कॅथोड, म्हणजे सर मी असं म्हणू शकतो सर की समजा हा एलईडी मी त्याला सप्लाय दिला, मग याची मला कॅरेक्टरिस्टिक्स कशी बघायची, बघा मी इनपुट जर असेल सर, मी त्याला दिला समजा एनोड टू कॅथोड व्ही एके दिलं, बरोबर आहे. म्हणजे अप्लाइड व्होल्टेज तर मला असायला पाहिजे, क्लिअर आहे. माझा मी ज्यावेळेस त्याला दिलं हा व्होल्टेज, त्यावेळेस माझा काय फ्लो झाला, करंट, म्हणजे माझा एनोड करंट फ्लो झाला. एनोड करंट जर आला सर, त्यावेळेस म्हणू शकतो की माझा एलईडी कुठेतरी ऑपरेट होऊ शकतो, बरोबर आहे. राहिला विषय, इथं माझा आउटपुट जे असेल ते काय, लाईट आहे सर, बरोबर आहे. क्लिअर आहे, कळालं. हां, मग मला
मी देताना जो असेल व्होल्टेज दिला, म्हणजे त्याला करंट दिला, बरोबर आहे, आणि मला आउटपुट जसं सर मला लाईट मिळालं. मग हे दोघांचा मी अभ्यास करून मला अनालिसिस करता येईल. तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक आपण एलईडी, मला आउटपुट पाहिजे ना, बरोबर. मग देताना त्याला सर त्याला करंट दिला आणि मला आउटपुट मिळालं. म्हणजे काय, हा लाईट मला मिळालं सर, आणि मी त्याला फॉरवर्ड करंट दिला. रिव्हर्स करंट हा ऑप्शन माझा गलत आहे सर, कारण मी रिव्हर्समध्ये ऑपरेट करत नाही. आपल्याला व्होल्टेज व्हीएस आउटपुट करंट, बरोबर आहे. आता इथं सुद्धा असं समजा आपल्याला व्होल्टेज जरी तुम्ही कन्सिडर केलं, बरोबर आहे, पण इथं आउटपुट करंट आहे का, मला आउटपुट जे असेल मला काय भेटलं म्हणजे सर लाईट. म्हणजे इथं माझे दोन ऑप्शन करंट असू शकतात, पहिला, दुसरा आणि तिसरा. पण तिसऱ्यामध्ये काय झालं सर, रिव्हर्स शब्द होतील. दॅट इज युअर करेक्ट आन्सर, लक्षात ठेवा. असं तुम्ही कॉमन सेन्सनं आन्सर देऊ शकता मित्रांनो. ओके. द डॅश इज अन एक्झाम्पल ऑफ ऑप्टिकल सोर्सेस. ऑप्टिकल सोर्सेस म्हणजे आम्हाला माहिती सर की ज्याचं जनरली आउटपुट जे असेल ते काय असेल, लाईट सिस्टम त्याच्यामध्ये आलेली असेल, बरोबर. मग तुमचा फोटो डायोड असेल, फोटो डायोडला तुम्ही इनपुट देता, पण आउटपुट जे असेल तुम्हाला कुठे मिळतं रे, लाईट मध्ये. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. हा, त्यानंतर नेक्स्ट बघा, रेक्टिफायर आणि फिल्टरचे रिलेटेड काही क्वेश्चन्स इथे आपण डिस्कस करूया. विच ऑफ द फॉलोइंग सर्किट इज नॉट अ पार्ट ऑफ अ डीसी पॉवर सप्लाय. हा, आता आपल्याला माहिती आहे, तुम्ही जर थेरी व्हिडिओ आपले बघितले असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन डीसी पॉवर रेग्युलेटर सप्लाय जो असेल त्याचा ब्लॉक डायग्राम आपण एक्सप्लेन केली आहे, बरोबर आहे. आता ती जी ब्लॉक डायग्राम आपण डिस्कस केली, ती ब्लॉक डायग्राम आपल्याला आठवायला पाहिजे. जर मला माहिती आहे, मी सुरुवातीला एसी सप्लाय इनपुट देतो, बरोबर आहे. हा एसी सप्लाय जो असेल सर तो ट्रान्सफॉर्मरला देतो. मग काय करतो, हा ट्रान्सफॉर्मर काय करतो, त्याचं स्टेप डाऊन करतो, बरोबर. म्हणजे इथं व्होल्टेज जास्त असेल सर, इथं व्होल्टेज लेवल काय करतो, कमी. मग हा जो असेल सर, मी कोणाला इनपुट दिला, रेक्टिफायरला. मग हा रेक्टिफायर काय करतो सर, एसी टू काय करतो, पल्सिटिंग डीसी. मग रेक्टिफायर जो असेल तो पल्सिटिंग डीसी जो असेल, जो तुम्ही कोणाला दिला रे, फिल्टरला, बरोबर आहे. मग फिल्टर जो असतो त्याच्यामध्ये काय करतो सर, तो त्याचा स्मूथ डीसी मध्ये कन्वर्ट करतो, बरोबर आहे. आणि याच्यानंतर नेक्स्ट जो असेल तो आपण कशाला देतो रे, व्होल्टेज रेग्युलेटर. सर हा काय करतो, स्मूथ डीसी जो असेल त्याचं काय करतो, प्युअर डीसी मध्ये मला आउटपुट देत असतो. हे मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, बरोबर आहे. मग तुम्ही जर बघितलं सर, मला माझ्या सिस्टममध्ये ट्रान्सफॉर्मर आला गो, हो आहे. माझ्या सिस्टममध्ये रेक्टिफायर आला गो, आहे. माझ्या सिस्टममध्ये लोड आला गो, ह्याचा थोडा विचार करू. माझ्या सिस्टममध्ये फिल्टर आला गो, हा. सर मी तिन्ही नावं ऐकले, पण हा नाव मी ऐकलं नाही, कारण मला याच्यामध्ये याची गरजच नाही आहे, बरोबर आहे. ब्लॉक डायग्राममध्ये याची गरज आहे का नाही. लोड हा आपण इलेक्ट्रिसिटीवर यूज करण्यासाठी वापरत असतो, त्याच्या सिस्टममध्ये नाही, बरोबर. म्हणजे हा तुमचा, कारण तिथं स्पष्ट लिहिलं तुम्हाला नॉट अ पार्ट, एक लक्षात ठेवा. गडबडी तुम्ही याच्यातलं कुठे क्लिक करसाल. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. अ पल्सिटिंग डीसी व्होल्टेज इज ऑब्टेन ॲट आउटपुट ऑफ, बरोबर आहे. बघा, पल्सिटिंग डीसी, बघा मी इथं तुम्हाला लिहून देतो. इथं पण एसी असेल, इथं पण एसी असेल, बघा इथं पण एसी आहे, आणि इथं आउटपुटला पल्सिटिंग डीसी आहे. इथं बघा इनपुटला पल्सिटिंग डीसी आहे, आणि इथं स्मूथ डीसी आहे. इथे काय असेल, स्मूथ डीसी, इथं असेल प्युअर डीसी, बघा. मग पल्सिटिंग डीसी व्होल्टेज इज ऑब्टेन ॲट आउटपुट ऑफ, कोणाच्या आउटपुटला मला पल्सिटिंग डीसी भेटलं रे, इथं कुठेतरी भेटलं सर मला. बघा आउटपुट साईडला बघायचा, कोणाचे भेटलं सर मला, रेग्युलेटरचे भेटलं का नाही, फिल्टरचे भेटलं का नाही, कोणाचे भेटलं सर, रेक्टिफायरचे. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. अ सिंगल फेज 2 वायर एसी सप्लाय डज नॉट हॅव, अ सिंगल फेज 2 वायर एसी सप्लाय डज नॉट हॅव. लक्षात ठेवा, आपल्याला म्हणजे वायरच्या किंवा लाईनच्या काही टाईप्स आहेत, तुम्हाला सांगतो बघा. सिंगल फेज 2 वायर सिस्टम, त्याच्यानंतर 3 फेज 3 वायर सिस्टम, 3 फेज 4 वायर सिस्टम, आणि 3 फेज 5 वायर सिस्टम. सर मग आता नेमकं काय हो, बघा याच्यामध्ये 2 वायर असेल, याच्यामध्ये 3 वायर असेल, याच्यामध्ये 3 नाही 4 वायर असेल, याच्यामध्ये किती असेल सर, 5 वायर. मग सर नेमकं एक्झॅक्ट काय मला नाही कळालं. बघा याला म्हणायचं फेज, याला म्हणायचं न्यूट्रल, याला म्हणायचं फेज. हे तिन्ही फेज म्हणजे याला आपण नाव देऊ, समजा आर, इथं असेल वाय, इथं असेल समजा बी. आता इथे मी नाव दिलं फक्त पी दिलं, म्हणजे काय फेज. मे बी याच्यातला आर असू शकतो, वाय असू शकतो, किंवा बी असू शकतो, बरोबर. त्यानंतर हे पण फेज असेल आर वाय बी, आणि हा असेल तुमचा न्यूट्रल. क्लिअर आहे, कळालं. ओके. आणि इथं जर असेल, हे जनरली तुम्हाला ग्रामीण भागामध्ये 5 वायरची लाईन बघायला भेटते, जे की तुम्ही ग्रामपंचायतसाठी याला यूज करत असता. क्लिअर आहे, कळालं. मग बघा, अ सिंगल फेज 2 वायर एसी सप्लाय डज नॉट हॅव, सिंगल फेज माझ्या याच्यापैकी सर न्यूट्रल आहे का, आहे. लाईव्ह वायर म्हणजे फेज आहे का, आहे. मग अर्थ आहे का, नाही. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर आहे, कळालं. ओके, चलो नेक्स्ट. In a half wave rectifier, the diode conducts in of the AC supply. बघा आता हाफ वेव्ह रेक्टिफायर तुम्हाला आठवत असेल, बरोबर आहे. आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये बघितलं होतं, हे एसी सप्लाय त्याला इनपुटला देत असतो. हे असेल पॉझिटिव्ह ऑफ हे असेल तुमची निगेटिव्ह ऑफ बरोबर आहे. आणि आउटपुट आपण बघितलं होतं सर, त्याच्यामध्ये काय होत होतं, पॉझिटिव्ह ऑफ जे असेल त्याच्यामध्ये मला आउटपुट मिळत होतं,
आणि निगेटिव्ह आउटपुट साईडला मला आउटपुट मिळत होतं का नाही, म्हणजे इथं माझा डायोड काय होता सर ऑन होत होता, बरोबर आहे. मग इथे जर तुम्ही बघितलं तर माझा डायोड फक्त ना फक्त सर पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये ऑपरेट होतो, निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये ऑपरेट होतो का सर नाही होत. मग इथं बघितलं इन हाफ वेव्ह रेक्टिफायर द डायोड कंडक्ट्स इन अ पॉझिटिव्ह हाफ सायकल नॉट अ निगेटिव्ह, बरोबर आहे. मग फक्त आणि फक्त काय असेल समजा बघा, ओनली पॉझिटिव्ह हाफ सायकल, बोथ हाफ सायकल, ओनली वन हाफ सायकल, बरोबर आहे. ओनली पॉझिटिव्ह हाफ सायकल. आणि बघा तुम्हाला दोन ऑप्शन मध्ये काय आता इथं कन्फ्युजन होऊ शकता, सी आणि ए. ओनली पॉझिटिव्ह हाफ सायकल, ओनली वन हाफ सायकल, ओके. हां, तर ओनली पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजे पॉझिटिव्हला डबल हाफ नका करू, हे शब्द लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. ओनली हाफ सायकल म्हटलं असं ठीक आहे, ओनली पॉझिटिव्ह हाफ सायकल नका करू, म्हणजे काय ओनली वन हाफ सायकल, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके. द सर्किट डायग्राम ऑफ फिगर इज दॅट ऑफ द रेक्टिफायर. हा, आता कुठला हा रेक्टिफायर असेल सर मला माहिती आहे, याचे ऍक्च्युअल दोन टाईप्स असतात, बरोबर आहे. आपल्याला माहिती रेक्टिफायर ऍक्च्युअली किती टाईप्स आहे, दोन. एक असेल हाफ वेव्ह, दुसरी असते फुल वेव्ह. क्लिअर आहे, कळालं. रेक्टिफायर जो असेल तर रेक्टिफायर मध्ये ऍक्च्युअल दोन टाईप्स, एक असेल हाफ वेव्ह रेक्टिफायर, एक असतो फुल वेव्ह रेक्टिफायर. तर आपल्याला माहिती आहे सर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण एक डायोड वापरतो, फुल वेव्ह मध्ये दोन किंवा किती वापरतो रे, 4 डायोड वापरतो. मग त्याच्यामध्ये सर 2 कोड वापरतो, 4 कोड वापरतो, की सेंटर टॅप किंवा और मिड पॉईंट रेक्टिफायर जो असेल त्याच्यामध्ये आपण 2 वापरतो, आणि ब्रिज रेक्टिफायर जो असेल सर त्याच्यामध्ये किती वापरतो आपण, 4 डायोड वापरतो. क्लिअर आहे, कळालं. मग इथे जर तुम्ही बघितलं सर तर इथं ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला इथे काय दिलं, त्यांनी एकच डायोड दिला, बरोबर आहे. मग आता आपण बघूया बघा, ऍक्च्युअली मेन टार्गेट आपण ठेवा रेक्टिफायर. इथं हाफ वेव्ह रेक्टिफायर दिला, इथं हाफ वेव्ह रेक्टिफायर दिला, ओके. इथं दिला फुल वेव्ह रेक्टिफायर. सर आम्हाला माहिती आहे की हा फुलचा एक्झाम्पल असूच शकत नाही, हा ऑप्शन इथंच आम्ही डिलीट केला. मग राहिला हा असेल पॉझिटिव्ह हाफ वेव्ह रेक्टिफायर किंवा निगेटिव्ह हाफ वेव्ह रेक्टिफायर, बरोबर आहे. आता इथं जर तुम्ही बघितले हे कसं ओळखायचं, आता तुम्हाला जर इथे आउटपुट मिळत असेल, क्लिअर आहे, कळालं. ओके. आता आउटपुट जर मिळत असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो, पॉझिटिव्ह हाफ वेव्ह रेक्टिफायर. निगेटिव्ह असेल का नाही, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, इन हाफ वेव्ह रेक्टिफायर द डायोड कंडक्ट अप्रॉक्सिमेटली, बरोबर आहे. मग आता तुम्ही जर इथे बघितलं, इथे तुम्ही कॉमन सेन्सनं आन्सर देऊ शकता. बघा इथे तुम्हाला बिलकुल जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर सर आम्हाला माहिती आहे साइन वेव्ह जर आम्ही बघितली इनपुटला तर त्याच्यामध्ये 0 पाय इथे असतो सर 2 पाय. मग इथे जर बघितलं मी तर एवढी जी रिजन असते सर ती असते 180 डिग्रीची, आणि ही असते परत 180 डिग्रीची. मग मला माहिती याला म्हटलं आपण पॉझिटिव्ह अपसाईड, याला म्हटलं आपण निगेटिव्ह. त्याने क्वेश्चन विचारला हाफ वेव्ह रेक्टिफायर तो कधी कंडक्ट होतो सर, तो फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह मध्ये होतो, निगेटिव्ह मध्ये होत नाही. म्हणजे काय सर, फक्त 180 डिग्री मला तो कंडक्ट होताना दिसतो. मग इथे 0 असेल का सर नाही, 360 असेल का नाही, 90 असेल का नाही, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके. बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही कॉमन सेन्सनं आन्सर देऊ शकता, कॉमन सेन्सनं आन्सर देता येईल. क्लिअर आहे. नेक्स्ट बघा, द आउटपुट व्होल्टेज ऑफ फिगर करस्पॉन्ड्स टू अ. बघा आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वेव्हफॉर्म दिलेली आहे ना. मग या वेव्हफॉर्म मध्ये जर तुम्ही बघितलं तिथे काय रे, निगेटिव्ह ऑफ इथं पण काय निगेटिव्ह ऑफ क्लिअर आहे. आता इथं तुम्हाला डायोड ऑन असेल का तुमचा किंवा ऑफ असेल का, आता हे कसं लक्षात येईल बघा. ऑप्शन बघा, पॉझिटिव्ह हाफ वेव्ह रेक्टिफायर, पॉझिटिव्ह फुल वेव्ह रेक्टिफायर, निगेटिव्ह हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि निगेटिव्ह फुल वेव्ह रेक्टिफायर. आता तुम्हाला सिम्पल मध्ये त्यांनी काय केलेलं आहे की निगेटिव्ह हाफ वेव्ह रेक्टिफायर जो असेल त्या निगेटिव्ह हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये हा तुमची अशी डायग्राम तुम्हाला मिळेल. मी असं का म्हणतोय, याचे जर तुम्ही बघितलं बघा 0 to पाय, बरोबर आहे ना, 0 to पाय, इथे काय 2π2 म्हणजे ऍक्च्युअली काय होत असतं बघा. आपल्याला माहिती ही असेल तुमची साइन वेव्ह, बरोबर आहे ना, आणि हे असेल तुमची बघा आउटपुट वेव्हफॉर्म. हे असेल तुमची पॉझिटिव्ह, हे असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह सायकल, हे असेल निगेटिव्ह अपसाईड सायकल, ओके. आणि इथं तुम्हाला आउटपुट 0 येत असतं. क्लिअर आहे. सेम लाईक तुम्ही जर पुढे कंटिन्यू केलं तर तुम्हाला असं दिसेल, बरोबर. इथे तुम्हाला आउटपुट मिळेल, इथे परत तुम्हाला काय मिळेल रे, 0. आता इथे काय केलं त्यांनी की हा व्होल्टेज जो असेल, बरोबर आहे, हा व्होल्टेज इथं त्यांनी खालच्या साईडला पॉझिटिव्ह अपसायकल काढली, बरोबर आहे. ही सुद्धा काय केलं, खालच्या साईडला पॉझिटिव्ह अपसायकल काढली, बरोबर आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर पॉझिटिव्ह हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि निगेटिव्ह हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणजे काय की हा आउटपुट तुम्हाला कुठे मिळणार, मग निगेटिव्ह हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये. क्लिअर आहे, कळालं. दॅट इज कॉल्ड ॲज सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. द व्होल्टेज वेव्हफॉर्म फॉर अ हाफ वेव्ह रेक्टिफायर, ओके. आता हाफ वेव्ह रेक्टिफायर जे असेल त्याची व्होल्टेज वेव्हफॉर्म जी असेल इज दॅट ऑफ डॅश. आता इथे काय लोड व्होल्टेज, डायोड व्होल्टेज आणि सेकंडरी व्होल्टेज. आता इथे जर तुम्ही बघितलं इथून इथपर्यंत हे असेल तुमचा मॅक्झिमम निगेटिव्ह व्होल्टेज, त्याला म्हणतो आपण मॅक्झिमम निगेटिव्ह व्होल्टेज, आणि वर असतं त्याला म्हणतो आपण मॅक्झिमम पॉझिटिव्ह व्होल्टेज, बरोबर आहे. मग इथे जर तुम्ही बघितलं तर हा जो असेल मॅक्झिमम निगेटिव्ह व्होल्टेज व्हीएम हा कशाच्या अक्रॉस असेल, मग नेमकं लोड व्होल्टेज असेल, डायोड व्होल्टेज असेल किंवा सेकंडरी व्होल्टेज असेल, बरोबर आहे. तर हा जो असतो याला म्हणतो आपण डायोडच्या अक्रॉसचा व्होल्टेज, बरोबर आहे. मग त्याला काय म्हटलं आपण
डायोड व्होल्टेज. ओके. द डॅश मेजर्स पर्सेंटेज ऑफ एसी कंपोनंट इन द रेक्टिफायर आउटपुट. ओके. आता थोडं तुम्हाला याच्यासाठी आहे ना एक पॉईंट लक्षात ठेवावं लागेल. बघा, तुम्हाला एक डिफरन्स दिला, इथं लक्षात घ्या. बघा, हा डिफरन्स थोडा व्यवस्थित समजून घ्यायच्यावर तुम्हाला बरेच क्वेश्चन डिझाईन होतात आणि खूप सिंपल आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, हाफ मध्ये एक डायोड वापरतो, सेंटरमध्ये 2 वापरतो, फुलीमध्ये 4. सगळे पॉईंट मी त्याच्यामध्ये कंडक्ट केले. बरोबर. आता इथे जर तुम्ही बघितलं ना, रिपल फॅक्टर, आता रिपल फॅक्टरचे डेफिनेशन काय होतं, एसी RMS आपण ॲव्हरेज व्हॅल्यू होतो. बरोबर. डीसी ॲव्हरेज व्हॅल्यू. क्लिअर आहे. हा, ते एसी RMS आणि डीसी ॲव्हरेज व्हॅल्यू जे असेल त्याला आपण रिपल फॅक्टर त्याच्यापासून तयार करत असतो. बरोबर आहे. आता क्वेश्चन जर तुम्ही बघितला, द डॅश मेजर्स पर्सेंटेज ऑफ एसी कंपोनंट, पर्सेंटेज ऑफ एसी कंपोनंट इन दॅट रेक्टिफायर आउटपुट, त्यालाच म्हणतो असतो आपण रिपल फॅक्टर. मी आताच तुम्हाला दाखवलं. क्लिअर आहे, कळालं. त्यानंतर हाफ वेव्ह रेक्टिफायर आउटपुट हॅज रिपल फॅक्टर. हा, आता रिपल फॅक्टर जसे त्याची मी तुम्हाला आता सांगितलं होतं, परत एकदा सांगतो, डेफिनेशन तुम्ही बघून घेऊ शकता. इट डिफाईन ॲज द रेशो ऑफ रूट मीन स्क्वेअर, म्हणजे RMS व्हॅल्यू ऑफ एसी रिपल कंपोनंट टू द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ डीसी व्हॅल्यू आउटपुट. मी आता तुम्हाला सांगितलं, RMS आपण ॲव्हरेज व्हॅल्यू जी असेल ती, एसी जी असेल इथं याला काय म्हणतो आपण, रिपल कंपोनंट असेल, याला काय म्हणतो आपण आउटपुट असेल. क्लिअर आहे. आता हा जो रिपल फॅक्टर त्याने काय सांगितलं होतं, हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी, हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी किती आहे, फुल वेव्हसाठी किती आणि हाफ वेव्हसाठी किती. बरोबर. तर आताच आपण जस्ट तो बॉक्स बघितला, तुमचा फर्स्ट ऑप्शन जो असेल तिकडे असेल 1.212. बरोबर आहे. बघा, तुम्हाला दाखवतो. 1 पॉईंट हाफ वेव्हसाठी किती आहे, 1.21 असेल. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट बघा, आयडियली द रिपल फॅक्टर शुड, आता रिपल फॅक्टर जो असतो तो जनरली 0% असतो आयडियली. क्लिअर आहे. द रिपल फॅक्टर ऑफ पॉवर सप्लाय इज मेजर, आता इथे जर तुम्ही बघितलं, बघा, अँप्लिट्यूड ऑफ आउटपुट वेव्हफॉर्म, प्युरिटी ऑफ आउटपुट वेव्हफॉर्म आणि शेप ऑफ आउटपुट. याच्यामध्ये अँप्लिट्यूड वगैरे दाखवत नाही, शेप सुद्धा दाखवत नाही. याच्यामध्ये काय दाखवतं, RMS व्हॅल्यू, त्याच्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल काय दाखवतो, प्युरिटी ऑफ आउटपुट वेव्हफॉर्म. रिपल कंटेंट इन द आउटपुट ऑफ अ फिल्टर इज डॅश दॅट इन अ रेक्टिफायर आउटपुट. बरोबर आहे. रिपल कंटेंट इन आउटपुट ऑफ अ फिल्टर इज दॅट रेक्टिफायर आउटपुट. बरोबर. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की आपण हा एसी सप्लाय असतो, बरोबर आहे, त्याचं डीसी मध्ये कन्वर्ट करतो. जसं की त्या डीसी मध्ये कन्वर्ट केल्यानंतर याला आपण पल्सिंग डीसी, याच्यामध्ये काही ना काही रिपल असतं आणि त्याचं तुम्ही फिल्टरमध्ये कन्वर्ट करता. फिल्टरमध्ये कन्वर्ट करताना तुम्ही काय करता, त्याच्यामध्ये रिपल काढून टाकत असता. बरोबर. मी हे डॅश मध्ये जर तुम्ही दाखवले, हे त्याच्यामध्ये रिपल असतं की तुम्ही काढून टाकली. बरोबर आहे. मग काय म्हणणं आहे त्यांचं, रिपल कंटेंट इन आउटपुट ऑफ फिल्टर इज इथं बघा, इथं रिपल कंटेंट जे असेल ते जास्त आहे, इथे रिपल कंटेंट कमी आहे. बरोबर आहे. म्हणजे हा असेल तुमचा रेक्टिफायर, हा असेल तुमचा फिल्टर. बरोबर आहे. मग रेक्टिफायर पेक्षा फिल्टरमध्ये रिपल कंटेंट कसे कमी आहे. मग काय, रिपल कंटेंट इन आउटपुट ऑफ फिल्टर इज लेस दॅन दॅट रेक्टिफायर आउटपुट ऑफ रेक्टिफायर. बरोबर आहे. म्हणजे काय तुमचा ऑप्शन लेस दॅन, म्हणजे काय, याच्यामध्ये रिपल कंटेंट जास्त आहे ना, हे रिपल कंटेंट जास्त तुम्ही काढून टाकले फिल्टरमध्ये. क्लिअर आहे, कळालं. चलो नेक्स्ट. म्हणून तो जो स्मूथ बनतो ना, हा चार्ट तुम्ही एकदा बघून घ्या. इथं पण तुम्हाला व्हॅल्यू मी दिलेल्या आहेत. हाफ वेव्ह रेक्टिफायर हॅज मॅक्झिमम एफिशियन्सी. बरोबर आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर हॅज मॅक्झिमम एफिशियन्सी. आता इथं लक्षात ठेवा, तुम्हाला कळेल, मी तुम्हाला बॉक्स दिला आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर जो असेल त्याच्यामध्ये मॅक्झिमम एफिशियन्सी असते बघा 40.6%. बरोबर आहे. म्हणजे याच्यासाठी हाफ वेव्हसाठी, ही मॅक्झिमम नाही, पण हाफ वेव्हसाठी मॅक्झिमम किती आहे, 40.6%. म्हणजे इथे तुम्हाला त्याला 0.4 समजा, त्याला जर पर्सेंटमध्ये काढलं तुम्हाला लक्षात येईल. बघा, तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे 0.4, याला पर्सेंटमध्ये करायचं म्हटलं करा, तुम्हाला 40 कळून जाईल. ओके. द रेक्टिफायर इफिशियन्सी शुड बी, रेक्टिफायर इफिशियन्सी आपल्याला नेहमी कशी असली पाहिजे, ॲज वेल एज नेहमी आपली इफिशियन्सी ऑलवेज कशी असली पाहिजे, हाय ॲज पॉसिबल. द रिपल फ्रिक्वेन्सी फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर. ओके. हाफ वेव्ह रेक्टिफायर जे असेल तर त्याची रिपल फ्रिक्वेन्सी जी असेल तर जनरली आपल्याला किती असली पाहिजे, 50 हर्ट्स. ओके. का म्हणतो मी असं, हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर जे असेल, बघा तुम्हाला चार्टमध्ये आहे, तुम्हाला लक्षात येईल. याच्यामध्ये फरक घ्या. रिपल फ्रिक्वेन्सी जी असेल, बरोबर आहे, आता ही रिपल फ्रिक्वेन्सी असेल याच्यामध्ये 50 हर्ट्स असती. बरोबर आहे. याच्यामध्ये डबल असेल. बरोबर. म्हणजे इथे जर बघितलं तुम्ही बघा, तर पीक इनव्हर्स व्होल्टेज असेल किंवा तुम्हाला याच्यात फ्रिक्वेन्सी, हा इथे तुम्हाला दिले बघ, रिपल फ्रिक्वेन्सी असेल, जी इनपुट असेल तेवढीच असती. समजा इनपुट जर माझी 50 असेल तर आउटपुटला मग 50 हर्ट्स असेल. इथं ट्वाइस ऑफ इनपुट फ्रिक्वेन्सी असेल. बरोबर. म्हणजे काय, 2 × 50 म्हणजे इथे किती असेल मग 100. हाफ वेव्हसाठी 50. ओके, लक्षात ठेवा. आणि फुल वेव्हसाठी 100 आणि दोन्हीसाठी 100. फुल सेंटर टॅप आणि ब्रिज दोघांसाठी पण 100 असेल. इथे तुम्हाला त्याने काय विचारलं सर, हाफ वेव्हसाठी म्हणजे 50 हर्ट्स. ओके. द फुल वेव्ह रेक्टिफायर द करंट इन ईच ऑफ द डायोड्स फ्लो फॉर द कम्प्लीट डॅश ऑफ द इनपुट सिग्नल. बरोबर आहे. फुल वेव्हसाठी जे असेल तो हाफ सायकलमध्ये चालतो किंवा फुल सायकलमध्ये चालतो. लक्षात ठेवा, द करंट इन ईच ऑफ द डायोड्स फ्लो, म्हणजे प्रत्येक डायोड जो असतो तो काय साठी वापरतो सर, ओनली हाफ सायकल. ओके.
प्रत्येक डायोड हाफ सायकल मध्ये ऑपरेट होतो इच अँड एव्हरी. इन अ फुल वेव्ह रेक्टिफायर with a center tap transformer, the ground point of a DC output correspond to the dash point in the circuit. कॉमन एनोड, कॉमन कॅथोड आणि सेंटर टॅप. तर तुमच्या नावावरून ठरलं त्याचं काय सेंटर टॅप. म्हणजे याचा अर्थ काय होतो सर, मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो बघा. अशा प्रकारे आपण त्याला एक सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर घेत असतो, बरोबर आहे. आणि त्याला इथं असं कॉमनला एक टॅपिंग करत असतो, बरोबर आहे. आणि ही कॉमनला जी टॅपिंग करतो त्यालाच आपण अर्थिंग देत असतो. तर त्यालाच आपण काय करत असतो, ग्राउंड करत असतो. त्याला म्हणतो असतो आपण center tap. Okay, the two secondary voltage of a center tap transformer are equal and in phase, equal and 90 degree phase shift, equal and 180 degree phase. आपल्याला कसा पाहिजे, इक्वल अँड 180 degree phase shift पाहिजे, लक्षात ठेवा. इन अ हाफ वेव्ह फुल वेव्ह रेक्टिफायर इच डायोड कंडक्ट्स अप्रॉक्सिमेटली, बरोबर. आता आपल्याला म्हणजे प्रत्येक डायोड जो असेल तो हाफ वेव्ह साठी म्हणजे 0 to पाय, पाय टू पाय म्हणजे 180 degree साठी. बघा तुम्हाला माहिती मी प्रत्येक डायोड जो असेल तिथं म्हटलं 0 to पाय आणि पाय, 0 to पाय नाही तर पाय टू पाय. प्रत्येक डायोड हा 180 degree साठी फेज शिफ्ट कंडक्ट होत असतो. द पीक करंट IM ऑफ अ फुल वेव्ह रेक्टिफायर इज डॅश as that of the half wave rectifier if all the parameters of diode, load and transformer are identical. म्हणजे याचा अर्थ काय लक्षात ठेवा. आता बघा पीक करंट म्हणजे मला समजा म्हणायचं की समजा हा तुमचा इनपुट असेल, बरोबर आहे. समजा तुम्ही करंट वेव्हफॉर्म काढत असाल, बरोबर आहे. इथे जर तुम्ही म्हटलं त्याला म्हणता असतो तुम्ही IM, बरोबर. याला म्हणतात पीक करंट as that of a half wave rectifier if all parameters of diode, load and transformer identical. बरोबर. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल की हाफ वेव्ह साठी बघा किंवा फुल वेव्ह साठी बघा, पीक व्हॅल्यू जी असेल तुम्हाला लूज कशी असली पाहिजे सर, सेमच असली पाहिजे. म्हणजे दॅट इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर आहे. द रिपल फ्रिक्वेन्सी ऑफ अ फुल वेव्ह रेक्टिफायर, मी तुम्हाला आताच म्हटलं होतं हाफ वेव्ह असेल सेम ॲज अ इनपुट म्हणजे 50 देतो असतो आपण इनपुटला तेवढीच असेल. फुल वेव्ह मध्ये दोन टाईप्स मी तुम्हाला म्हटलं, इथं असेल 2f, इथं असेल 2f, बरोबर. 2f म्हणजे काय, ट्वाईस म्हणजे 50 × 2, 50 × 2 म्हणजे किती असेल सर 100. म्हणजे फुल वेव्ह साठी किती असायला पाहिजे 100 हर्ट्ज. का असायला पाहिजे की त्याच्यामध्ये जे असेल तर ट्वाईस ऑफ एफ आपण त्याला सांगत असतो. हायर द रिपल फ्रिक्वेन्सी डॅश द फिल्टर कॅपॅसिटर. लक्षात ठेवा, हायर द रिपल फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. इथे जर समजा तुम्ही लार्जर टाकलं बघा, हायर द रिपल फ्रिक्वेन्सी लार्जर द फिल्टर कॅपॅसिटर आणि स्मॉलर द फिल्टर कॅपॅसिटर. म्हणजे साहजिक जर फ्रिक्वेन्सी हायर असेल रिपल फ्रिक्वेन्सी, तुम्हाला काय करावं लागेल, स्मॉलर द फिल्टर कॅपॅसिटर इथं लागेल. टू डायोड्स कंडक्ट सायमल्टेनियसली इन द रेक्टिफायर, बरोबर आहे. आपलं माहिती एकदा एक डायोड सायमल्टेनियसली काम करतो, नंतर दोन डायोड सायमल्टेनियसली काम करतात, बरोबर. सॉरी, हा एकदा एक डायोड एकदाच काम करतो, नंतर तो ऑफ होतो. एकदा एक डायोड सायमल्टेनियसली काम करतो, एकदा दोन डायोड सायमल्टेनियसली काम करतात. आपल्याला माहिती आहे हाफ वेव्ह फुल वेव्ह मध्ये दोन आहे, सेंटर टॅप आणि ब्रिज. तर आपल्याला असं माहिती की जो ब्रिज असेल, बरोबर आहे, त्या ब्रिज मध्ये ॲट अ टाइम दोन डायोड काम करत असतात, बरोबर आहे. तिथे असतात किती 4, एका टायमाला 2 आणि एका टायमाला 2, बरोबर आहे. ब्रिज रेक्टिफायर ऑपरेट्स इन पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ द इनपुट, निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ द इनपुट अँड बोथ, बरोबर आहे. ब्रिज रेक्टिफायर असेल तर आपल्याला दोन्ही सायकल मध्ये चालतो, कारण आपल्याला दोन्हीला आउटपुट भेटत असते, म्हणून त्याला आपण फुल वेव्ह म्हणत असतो. बोथ, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. द ॲव्हरेज लोड करंट ऑफ अ ब्रिज इज, ॲव्हरेज लोड करंट ऑफ अ ब्रिज इज डॅश दॅट ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. आता इथे तुम्हाला लक्षात येईल बघा, तुम्हाला चार्टवरून तुम्हाला कळेल ॲव्हरेज लोड करंट बघा. आता इथे असेल तो RMS करंट किंवा ॲव्हरेज करंट असेल, बरोबर आहे. हे असेल बघा ॲव्हरेज करंट, हा असेल ॲव्हरेज करंट, हा असेल ॲव्हरेज करंट फुल वेव्हचा, आणि हा असेल तुमचा हाफ वेव्हचा. मग त्यांनी दोघांचं तो कम्पॅरिझन केलं की बाबा द ॲव्हरेज लोड करंट ब्रिज इज डॅश दॅट फुल वेव्ह रेक्टिफायर, बरोबर आहे. मग ॲव्हरेज लोड करंट जर ब्रिज असेल, ब्रिजचा ॲव्हरेज लोड करंट असेल तो लेस दॅन फुल वेव्ह रेक्टिफायर असेल, ग्रेटर दॅन असेल की सेम ॲज असेल, बरोबर. तर अरे ब्रिजच जो असेल त्यालाच आपण फुल वेव्ह म्हणतो ना, म्हणजे साहजिक सारखं असेल सेमच असेल, बरोबर. कारण ब्रिजचं नावच काय फुल वेव्ह रेक्टिफायर. इथे त्याने सुद्धा फुल वेव्ह दिलं, हाफ सोबत कम्पेअर केलं का नाही. द रिपल फ्रिक्वेन्सी ऑफ द ब्रिज रेक्टिफायर म्हणजे फुलचा आहे म्हणजे 100% सर काय असेल 100 ट्वाईस, बरोबर. द अप्रॉक्सिमेट ॲव्हरेज व्होल्टेज ऑफ अ ब्रिज रेक्टिफायर, अप्रॉक्सिमेट ॲव्हरेज व्होल्टेज ऑफ अ ब्रिज रेक्टिफायर. सिंपल आहे, आता ब्रिज फुलच आहे ना, बरोबर. म्हणजे इथे पण काय असेल सेमच असेल. द फिल्टर कॅपॅसिटर इज अ प्लेस इन, बघा. आता तुम्हाला इथे काही महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवावे लागेल बघा. आपण फिल्टर ज्यावेळेस थिअरो डिस्कस केलं होतं, बरोबर. थिअरी डिस्कस करताना आपल्याला बघितलं होतं याचे डिफरंट टाईप्स होते सर. तर डिफरंट टाईप्स कोणकोणते होते बघा. L फिल्टर, बरोबर आहे, C फिल्टर, त्यानंतर बघितलं होतं आपण LC फिल्टर, आणि मग नंतर बघितलं होतं CLC फिल्टर. याच्यामध्ये काय करतो आपण, इंडक्टर सिरीजमध्ये कनेक्ट करतो सर, हा पॅरलमध्ये कनेक्ट करतो सर, हा जो असेल सिरीज प्लस पॅरलमध्ये कनेक्ट करतो, आणि याला म्हणतो असतो आपण सिरीज प्लस पॅरल, याला म्हणतो असतो आपण पाय फिल्टर म्हणतो असतो. क्लिअर आहे. आता इथं बघा द फिल्टर कॅपॅसिटर इज अ प्लेस इन. आता कॅपॅसिटर जर असेल तर नेहमी आपण कसं करतो शंट मध्ये किंवा त्यानंतर आपण पॅरल मध्ये. काय सिरीज विथ लोड आहे का नाही,
पॅरल विथ लोड आहे का सर? दॅट इज युअर करेक्ट आन्सर. इथं नाहीच. जनरली डॅश टाईप कॅपॅसिटर यूज ॲज अ फिल्टर. मॅक्झिम लक्षात ठेवा, ही थोडा स्टॅटिक आहे. मॅक्झिमम आपण कोणता वापरत असतो? इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर. ओके. द रिपल फॅक्टर डॅश ड्यू टू द यूज ऑफ फिल्टर. हा रिपल फॅक्टर परत आता तो झाला. रिपल फॅक्टर डॅश ड्यू टू द यूज ऑफ फिल्टर. बरोबर आहे. म्हणजे काय? रिपल फॅक्टर जर वाढला किंवा कमी झाला तेव्हा आपण फिल्टर वापरत असतो. काय म्हणा? द रिपल फॅक्टर डिक्रीजेस ड्यू टू द युजेस ऑफ फिल्टर. म्हणजे सरळ काय की त्याची जी इम्प्युरिटी आपण काढून टाकतो ना, म्हणून तर फिल्टर आपण त्याला यूज करत असतो. कायसाठी? काढून टाकण्यासाठी. मग फिल्टर वापरला म्हणून हा काय होणार? डिक्रीज होणार रिपल फॅक्टर. क्लिअर आहे? फॉर फुल वेव्ह रेक्टिफायर विथ कॅपॅसिटर फिल्टर एव्हरी डायोड कंडक्ट्स सेम. बघा, प्रत्येक डायोड जो असतो तो नेहमी लक्षात ठेवा. आपण म्हटलं होतं ना तुम्हाला की मी रेक्टिफायर ज्यावेळेस शिकत असतो, बरोबर. रेक्टिफायर ज्यावेळेस मी शिकतो सर त्यावेळेस हा असेल हाफ सायकल, मी असेल सर एक हाफ सायकल. बरोबर आहे. मग इथे एक डायोड कंडक्ट होतो आणि इथे एक, म्हणजे काय 0 to π. हे झालं तुमचं रेक्टिफायर सेट. पण तुम्ही जर बघितलं त्यावेळेस तुम्ही फिल्टर वापरता त्यावेळेस तुम्ही काय करता? कारण की इम्प्युरिटी काढून टाकता, म्हणजे अँगल जो असतो त्याच्यामध्ये काय होतं? चेंज होतो थोडा. म्हणजे फुल सायकलनं चालता काय होतं? थोड्या यासाठी एवढ्यासाठी जो असेल तो ऑफ परत ऑन, ऑफ परत ऑन. म्हणजे काय साहजिक आहे की लेस दॅन जे असेल ते 180 असेल. लेस दॅन काय असेल रे? 180 असेल. म्हणजे दॅट इज युअर करेक्ट आन्सर. इन फिगर डायोड इन अ फुल वेव्ह रेक्टिफायर टर्न ऑन ॲट अ पॉईंट. बघा, आता तुमचा डायोड ऑन कधी होतो? बघा, इथं जो असेल तो ऑन असेल, पीक पॉईंट पर्यंत जाईल, परत ऑफ झाला, परत ऑन झाला, परत ऑफ झाला. बरोबर. म्हणजे ऑन जो असेल तो कुठं होतं? इथं. ऑन कुठं होतो? इथं. म्हणजे काय सर बघा, टर्न ऑन पॉईंट असेल एला होईल, बीला होईल, ईसीला. म्हणजे इथं ऑलरेडी तो ऑन आहे. बरोबर आहे. हा, आता इथं तो ऑफ झाला, म्हणजे सरळ तुम्ही म्हणू शकता की माझा बी जो पॉईंट असेल सर तिथं काय होईल? तो ऑन. इथं तू परत काय होईल? टर्न ऑन. बरोबर. परत इथून ऑफ. बरोबर. म्हणजे काय असेल तुमचा सी. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. डायोड इन अ फुल वेव्ह रेक्टिफायर टर्न ऑफ ॲट अ पॉईंट. बघा, आता इथे काय झाला? तो ऑन. आणि परत इथे सी जवळ काय झाला? ऑफ. बरोबर आहे. इथे बघा, एला काय झाला? तो ऑफ. सीला काय झाला? तो ऑफ. म्हणजे तुम्ही काय लिहू शकता? ए किंवा सी असेल तुमचा तो करेक्ट आन्सर. म्हणजे तुमचा ए आहे, सी जरी असा तो तुमचा करेक्ट आन्सर असतो. रिपल फॅक्टर डिक्रीजेस. बरोबर आहे. आपल्याला माहिती रिपल फॅक्टर जरी डिक्रीज झाला, बरोबर आहे, तर रिपल फॅक्टर डिक्रीज झाल्यामुळे आपल्या कॅपॅसिटरची जास्त गरज पडते का? बरोबर आहे. पण सॉरी हा, म्हणजे रिपल फॅक्टर जर तुम्ही डिक्रीज केला, बरोबर आहे, कशामुळे केला? रिपल फॅक्टर डिक्रीज कशामुळे झाला? कॅपॅसिटरमुळे. तुम्ही कॅपॅसिटर त्यासोबत काय केलं? वाढवला. कारण कॅपॅसिटर वाढवलं म्हणजे सरळ आपण फिल्टर वापरलं ना. बरोबर. मग कॅपॅसिटर तुमचा वाढवला इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. म्हणजे काय तुमचा बी जे असेल तो करेक्ट. बघा, लक्षात ठेवा, रिपल फॅक्टर म्हणजे सरळ काय? मला सरळ ही जी वेव्हफॉर्म आहे ही असेल एसी सप्लाय. ओके. याचा आपण पल्सिटिंग डीसी करतो आणि मला ही इम्प्युरिटी काढायची असते. इम्प्युरिटी काढणे म्हणजे रिपल फॅक्टर काढणे. ते काढण्यासाठी मी काय करतो सर? फिल्टर वापरत असतो. फिल्टर वापरतो म्हणजे सी वापरतो. म्हणजे सी वाढवलं म्हणजे सरळ रिपल फॅक्टर तुमचे कमी आहे. सिम्पल. नेक्स्ट बघा, द आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म ऑफ अ डॅश सर्किट. आता हे कोणाचं आहे सर? आम्हाला साहजिक माहिती नाही. कशाचं आहे? फिल्टरचं आहे. फक्त फिल्टरचं आहे करायचं नाही. मग काय? रेक्टिफायर प्लस फिल्टर करून तुम्ही रेक्टिफायर दिल्यानंतर त्याला फिल्टर कन्वर्ट केलं. रेक्टिफायर नाही, हे पण नाही. रेग्युलेटर जर असतं कसं असतं? क्लीन. ओके, स्मूथ. द PIV ऑफ डायोड हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ कॅपॅसिटर फिल्टर. हा, आता इथं लक्षात ठेवा, PIV म्हणजे तर पीक इनव्हर्स व्होल्टेज. बरोबर. आता पीक इनव्हर्स व्होल्टेज काय सर? नाही कळालं तुम्हाला सांगतो बघा. हे जे असतं ना, रिव्हर्स जे असते, रिव्हर्स मॅक्झिमम व्हॅल्यू जे असते रिव्हर्स व्हॅल्यू, याचा असतो आपण पीक इनव्हर्स व्होल्टेज. बरोबर आहे. ओके. आता द PIV ऑफ डायोड फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ कॅपॅसिटर फिल्टर इज. बरोबर आहे. तर हा तुम्हाला मी जो चार्ट दिला त्याच्यामध्ये सगळं आहे. बघा, चार्ट तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. आता इथे PIV हे बघा, PIV मी तुम्हाला दिला. हाफ वेव्ह रेक्टिफायरचा असतो फक्त VM आणि फुल वेव्हचा असतो 2VM. ट्वाईस ऑफ VM असेल मॅक्झिमम व्होल्टेज. लक्षात ठेवा. बरोबर आहे. मग आता मला क्वेश्चन काय विचारला सर त्याने? बघा, हां, PIV ऑफ हाफ वेव्ह. मग हाफ वेव्हसाठी काय सर? फक्त विथ कॅपॅसिटर फिल्टर. हा आज एक लक्षात ठेवा, PIV डायोड ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ कॅपॅसिटर फिल्टर म्हटलं तर तुम्हाला काय द्यावं लागेल? 2VM. बरोबर आहे. क्लिअर आहे? कळालं? ओके. नेक्स्ट बघा, द रिपल फॅक्टर ऑफ अ कॅपॅसिटर फिल्टर विथ हाफ वेव्ह रेक्टिफायर. बरोबर आहे. द रिपल फॅक्टर ऑफ अ कॅपॅसिटर फिल्टर विथ हाफ वेव्ह रेक्टिफायर. हा, आता हा फॉर्म्युला तुम्हाला स्टॅटिक डाटा आहे, थोडा लक्षात ठेवावा लागेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट, हा, एक DC पॉवर सप्लाय जो असेल तिची डायग्राम जी असेल मी थोडक्यात तुम्ही ऑलरेडी डिस्कस केली, तुम्ही लक्षात ठेवा. बघा, द रिपल फॅक्टर ऑफ अ कॅपॅसिटर फिल्टर इथं फुल वेव्ह रेक्टिफायर. मी तुम्हाला आता सांगितलं की ह्या तुम्हाला इथे जर 2 होतं, इथे काय असेल? फक्त 4. थोडं लक्षात ठेवा. तर कॅपॅसिटर फिल्टर इज सुटेबल फॉर. कॅपॅसिटर फिल्टर सुटेबल फॉर कायसाठी असेल? लाईट लोड किंवा हेवी लोड. नेहमी कायसाठी वापरतो आपण त्याला? लाईट लोडसाठी. तर रिपल फॅक्टर ऑफ अ कॅपॅसिटर फिल्टर रिड्यूस कधी रिड्यूस होईल? कधी रिड्यूस होईल रे? मी कॅपॅसिटर इन्क्रीज केलं. हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस आला रिपीटेड. द रिपल फॅक्टर ऑफ अ कॅपॅसिटर फिल्टर
द रिपल फॅक्टर ऑफ अ सॉरी वरचा क्वेश्चन जो असेल तो रॉंग झाला बघा. द रिपल फॅक्टर ऑफ अ कॅपॅसिटर फिल्टर रिड्युसेस. ओके, हा आता इथे मी काय केलं की कॅपॅसिटर फिल्टर रिड्यूस झाला, रिपल फॅक्टर तो कधी झाला मी त्याचा RL हा इन्क्रीज केला, तर लोड रेजिस्टन्सवर पण डिपेंड असतं बरोबर. हा ऑप्शन आहे, तसं हा ऑप्शन करेक्ट असेल सी वर, लक्षात ठेवा. द रिपल फॅक्टर ऑफ अ कॅपॅसिटर फिल्टर इज डॅश फॉर लार्ज व्हॅल्यू ऑफ RL. बघा म्हणजे याचा अर्थ काय की जर मी RL जो असेल तो लो केला बरोबर आहे, तर कॅपॅसिटर फिल्टर जो असेल तो म्हणजे तुमचा काय असेल करेक्ट ऑप्शन असेल लो. नेक्स्ट बघा, ॲट नो लोड द आउटपुट व्होल्टेज ऑफ अ रेक्टिफायर विथ फिल्टर इज, है ना. ॲट नो लोड द आउटपुट व्होल्टेज ऑफ अ रेक्टिफायर विथ फिल्टर इज. ओके, तर तुमचा काय असेल नो लोडला काय असेल तुमचा करेक्ट ऑप्शन असेल तो VM असेल. वेळ असेल तर आपण तिथं 2VM, लोड असेल तर आपण 2VM म्हटलं होतं. ओके, त्यानंतर बघा द ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज ऑफ अ कॅपॅसिटर, ॲव्हरेज व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज ऑफ अ कॅपॅसिटर विथ फिल्टर फुल वेव्ह रेक्टिफायर और ब्रिज रेक्टिफायर. हा आता मी तुम्हाला म्हटलं होतं हा थोडा स्टॅटिक डाटा आहे, हा तुम्हाला थोडा लक्षात ठेवा लागेल. एवढं तुम्हाला टफ क्वेश्चन जनरली विचारले जात नाही, पण जस्ट लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर फॉर कॅपॅसिटर फिल्टर इफ सी इज कॉन्स्टंट, लक्षात ठेवा. मी तुम्हाला म्हटलं होतं आपण काय केलं होतं की कॅपॅसिटर फिल्टर म्हणजे सरळ काय की आपण कॅपॅसिटर जो असेल बरोबर, इथं रेक्टिफायर इनपुट असेल आणि त्याच्या अक्रॉस काय करत असतो एक लोड लावत असतो बरोबर. समजा मी RL लावलं, आता हा जर कॅपॅसिटर फिल्टर असेल सी कॉन्स्टंट देन VLDC डिक्रीजेस विथ डॅश काय झाला बघा. याच्यामध्ये असतो कॅपॅसिटर काय असतो कॉन्स्टंट, आता VLDC बरोबर आहे. आता VLDC जो असेल की समजा मी एखादा इंडक्टर वगैरे किंवा कॅपॅसिटर जो असेल त्याचा जो डिक्रीज होत असेल विथ काय असेल माझा डॅश इंक्रीज इन लोड करंट, डिक्रीज इन लोड करंट किंवा रिव्हर्सल. तर याच्यामध्ये काय असेल रे ए ऑप्शन, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. जर तुम्हाला क्वेश्चन थोडे कळायला अवघड जात असेल किंवा एवढं टफ क्वेश्चन जनरल तुम्हाला विचारत तर तुम्ही जे आपण थिअरी व्हिडिओ घेतले त्याच्यामधून तुम्हाला अजून लक्ष देईल, कारण एवढी थिअरी जर इथे घेत बसलो तर आपल्याला इथे थोडा वेळेचा अभाव पडू शकतो. द 3 फॅक्टर्स दॅट अफेक्ट द आउटपुट व्होल्टेज ऑफ व्होल्टेज रेग्युलेटर आर IL, V इनपुट अँड बघा. आउटपुट व्होल्टेज ऑफ व्होल्टेज रेग्युलेटर जे असेल त्याला 3 फॅक्टर इफेक्ट करत असतात. ते कुठले कुठले बघा, लोड करंट है ना, लोड करंट, त्याच्यानंतर दुसरा असतो इनपुट व्होल्टेज है ना, आणि राहायला जो असेल तो तिसरा तुम्हाला कोणता दिला बघा, ह्युमिडिटी आहे का नाही, असा काही म्हणजे असा काही इफेक्ट होत असतो का नाही. लोड रेजिस्टन्स बरोबर आहे. आता लोड रेजिस्टन्स जो असेल आपण ऑलरेडी त्याच्या रिलेटेड एक शब्द वापरला लोड करंट, म्हणजे हा आपण कन्सिडर करतो का नाही. टेम्परेचर याचा काही इफेक्ट होत असतो का नाही, म्हणजे आपण ऑप्शन काय असेल तुमचा सॉरी टेम्परेचर लक्षात ठेवा. हा पॉईंट तुम्हाला बघावा लागेल, कारण आउटपुट व्होल्टेज ऑफ रेग्युलेटर मी तुम्हाला आता सांगितलं होतं ज्यावर आपण जेनर वापरला होता, जेनर ब्रेकडाऊन आणि ॲव्हरेज ब्रेकडाऊन. पाठीमागे जे आता आपण क्वेश्चन डिस्कस केले त्याला लक्षात आलं असेल. इथं जो असेल VZ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, VZ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आपण बघितलं, म्हणजे काय सर टेम्परेचरचा इफेक्ट होतो. सॉरी लक्षात ठेवा, हे पॉईंट विसरून जमणार नाही, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा, द डॅश इज डिफाईन ॲज द चेंज इन आउटपुट व्होल्टेज when the load current is changed from N load to full load value, म्हणजे काय सर दॅट इज युअर लोड रेग्युलेशन. याला म्हणतो आपण लोड रेग्युलेशन. तो चार्ट तुम्ही ती कॅरेक्टरिस्टिक्स बघितली असेल. द पर्सेंटेज लोड रेग्युलेशन ऑफ अन आयडियल पॉवर सप्लाय किती असतो रे 0. हे स्टॅटिक डाटे थोडं काही लक्षात ठेवावं लागेल. द लाईन रेग्युलेशन ऑफ अ प्रॅक्टिकल व्होल्टेज रेग्युलेटर काय असतो नेहमी व्हेरी लार्ज. ओके, द लाईन रेग्युलेशन इज मेजर ॲट अ कॉन्स्टंट लोड करंट. काही क्वेश्चन जे असतात ते थोडे स्टॅटिक आहे, तुम्हाला थोडं लक्षात ठेवावंच लागेल. द व्हॅल्यू ऑफ रिपल रिजेक्शन, आता हे एवढे टफ क्वेश्चन तुम्हाला जनरली येत नाही, पण जस्ट लक्षात ठेवा शुड बी फॉर अ बेटर परफॉर्मन्स ऑफ अ प्रॅक्टिकल पॉवर सप्लाय. म्हणजे इथे काय असेल अ लार्ज ॲज अ पॉसिबल. सॉरी काय प्रॅक्टिकल पॉवर सप्लाय नाही, प्रॅक्टिकल पॉवर सप्लाय म्हणजे तुम्हाला इथं लार्ज नाही राहणार, काय राहील स्मॉल ॲज पॉसिबल असेल बरोबर आहे. द डॅश इज मेजर इन अ डेसिबल. ओके, मग हा जो असेल म्हणजे डेसिबल मध्ये आपण काय म्हणतो जनरली लाईन रेग्युलेशन असेल लोड असेल त्याच्यामध्ये दोन्ही पण एक असेल तुमचा रिपल रिजेक्शन आपण मेजर करत असतो. ओके, द आयडियल व्हॅल्यू ऑफ रिपल रिजेक्शन आहे. रिपल रिजेक्शनची व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवा काय असते, नेहमी आयडियली 0 असते. IC रेग्युलेटर आर बेसिकली सिरीज टाईप व्होल्टेज रेग्युलेटर. नेहमी आपण कसं कनेक्ट करत होतो आपण त्याला सिरीज टाईप व्होल्टेज रेग्युलेटर. फॉर व्होल्टेज रेग्युलेशन डॅश कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ जेनर डायोड आर युटिलाइज इन अ रिव्हर्स बायस. आपल्यामध्ये जेनर डायोड नेहमी आपण कसं वापरतो रिव्हर्स बायस मध्ये वापरत असतो. नेक्स्ट बघा, फॉर अ जेनर रेग्युलेटर बघा, फॉर अ जेनर रेग्युलेटर द आउटपुट व्होल्टेज विल रिमेन कॉन्स्टंट ॲज लॉंग ॲज. आता इथं तुम्हाला जे व्हॅल्यू दिली ना IZ मिनिमम, IZ आणि IZ मॅक्झिमम बरोबर, म्हणजे जेनर डायोडच्या अक्रॉसचा करंट आणि जेनर डायोड असेल त्याचा करंट. आता मॅक्झिमम मिनिमम असू शकतो आणि IZ असेल तर नेहमी कसा असायला पाहिजे ग्रेटर दॅन मिनिमम आणि लेस दॅन मॅक्झिमम, म्हणजे तुमचा हा ऑप्शन करेक्ट आहे. फॉर अ जेनर रेग्युलेटर
आता हे थोडं स्टॅटिक डाटा थोडं लक्षात ठेवा. जर सप्लाय करंट, ओके, सप्लाय करंट जर तुम्हाला काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला जो असेल तो काय आहे. आता इथं हे मी तुम्हाला शॉर्ट सांगतो कसं असतं बघा. हा जो असेल ना, समजा तुमचा इनपुट येणारा करंट असेल त्याला समजा तुम्ही आय म्हणा, बरोबर. इकडे काहीतरी करंट जाईल आणि इकडे काहीतरी करंट जाईल, बरोबर आहे. मग समजा तुम्ही याला म्हटलं आय लोड आणि याला म्हटलं तुम्ही आय जेड करंट म्हटलं, बरोबर आहे. मग आता तुम्ही जर केसीएल लावलं तर काय होईल सर, आय इज काय होईल, आय एल प्लस काय होईल, आय जेड. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यावर जर न्यूमेरिकल आला तर विचारला जाऊ शकतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता इथे जर तुम्ही बघितलं हा व्होल्टेज, बरोबर, हा व्होल्टेज, हा व्होल्टेज. आता हे दोन व्होल्टेज असेल नेहमी एकमेकाला कसे पॅरल मध्ये व्होल्टेज कसा असतो सेम, म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता व्हीजेड इज काय असेल सर, व्हीएल असेल, लोड व्होल्टेज आहे. आता हा एक दुसरा एक फॉर्म्युला माझा तयार झाला, बरोबर आहे. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, समजा की इथं माझा काही ना काही व्होल्टेज ड्रॉप असणार आहे, बरोबर आहे. व्ही आर मी समजा म्हणून म्हणलं, बरोबर आहे. हा इथे व्होल्टेज ड्रॉप माझा काही ना काही झाला समजा, इथं लक्षात ठेवा. मी थोडं इरेज करतो म्हणजे तुम्हाला समजायला अजून सोपं झालं. याच्या रिलेटेड जर क्वेश्चन अजून घुमून फिरून विचारले तर तुम्हाला आणखी इझी जाईल. बघा हा तुमचा आता व्ही जेड आहे, बरोबर आहे, आणि हा काय तुमचा व्ही आर आहे, बरोबर, आणि हा काय तुमचा व्ही इन आहे, बरोबर आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवू शकता बघा. समजा मला काय काढायचं रे, मला जर व्ही इन काढायचं असेल किंवा मला व्ही जेड काढायचं किंवा मला व्ही आर, बरोबर. आता व्ही आर जर मला काढायचं आहे ना, व्ही आर काढण्यासाठी मला काय करावं लागेल, व्ही इनपुट मायनस काय करावं लागेल, मी व्ही जेड करावं लागेल, बरोबर. लक्षात आलं, ओके. हा मला हा जो व्ही आर काढायचा आहे ना, मला हा काढण्यासाठी याच्यामधून हा व्होल्टेज मला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. हा एक फॉर्म्युला माझा तयार झाला, बरोबर आहे. लक्षात आलं, ओके, क्लिअर आहे, कळालं. हा त्यानंतर आता जर समजा मला करंट काढायचा असेल याचा, बरोबर आहे, मला याचा करंट काढायचा आय काढायचा आहे, बरोबर आहे. आता मला काय करावं लागेल, व्ही बाय आर करावं लागेल, व्ही जेड बाय काय करावं लागेल मला आर एस. हा एक फॉर्म्युला माझा तयार झाला, क्लिअर आहे. ज्याने क्वेश्चनच तो विचारला फॉर द जनरल रेग्युलेटर द सप्लाय करंट, म्हणजे हा मेन करंट मला काढायचा आहे आय, बरोबर. मला हा काय काढण्यासाठी काय करतो मी, आय इज काय करणार, व्हीजेडची व्हॅल्यू मला माहिती, बरोबर आहे. सॉरी व्हीजेड नाही, व्हीजेड नाही, बरोबर. इथे काय दिलं त्यांनी बघा, व्हीजेड नाही, इथं काय व्ही आर ना. हा याची अक्रॉस करंट मला काढायचं आहे ना, व्होल्टेज आय जो असेल, बरोबर आहे. आता तुम्हाला दुसरा क्वेश्चन जो असेल त्याने काय विचारलं समजा बघा. आता इथे जर मला त्यांनी विचारलं की क्वेश्चन मध्ये सप्लाय करंट म्हणजे मला मेन करंट काढायचं आहे आय, बरोबर आहे. मग मला हा मेन करंट काढण्यासाठी आय काढण्यासाठी माझ्याकडे दुसरं एक सोल्युशन काय, मी काय केलं, व्ही इनपुट, बरोबर आहे, हा व्होल्टेज सोर्स मायनस आय काय केला, हा व्होल्टेज सोर्स मायनस केला. मी कसा केला मायनस, त्याला आपण त्याला व्ही आर आपण तिथं लक्षात ठेवू शकतो, बरोबर. म्हणजे काय तुमचा सी ऑप्शन असेल तो काय असेल, करेक्ट ऑप्शन असेल. क्लिअर करायला, कारण मला व्ही आर ची व्हॅल्यू काय मिळाली, मग व्ही आर ची व्हॅल्यू मला इथे काय मिळणार आहे, इथे तुम्ही ठेवून द्या, बरोबर आहे. व्ही इन मायनस व्ही जेड अपॉन आर एस, बरोबर आहे. हा फॉर्म्युला मी टाकून दिला, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. फॉर द जनरल रेग्युलेटर द इनपुट करंट, हो ना, इनपुट करंट आताच आपण बघितलं बघा, आय इज काय आय जेड प्लस आय एल, दॅट इज युअर करेक्ट ऑप्शन. बघा हे तुम्हाला मी आता फॉर्म्युला दाखवला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऍप्लिकेशन ऑफ अ डायोड, ऍप्लिकेशन ऑफ डायोड म्हणजे डायोड आपण फिल्टर मध्ये वापरतो, रेक्टिफायर मध्ये वापरतो पाहिजे. फीडबॅक डायोड इन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, ओके, डिटेक्शन इन कम्युनिकेशन सर्किट. हा कॉन्स्टंट मध्ये आपण जनरेटर वापरतो, म्हणजे काय हा ऑप्शन जो असेल त्याने काय सांगितलं, नॉट म्हणल्यावर काय ऑप्शन रॉंग आहे, इथं पण नाही, इथं पण नाही, असेल तुमचा करेक्ट आन्सर. ओके. द आउटपुट व्होल्टेज ऑफ अ जनरल रेग्युलेटर, बरोबर आहे. आउटपुट व्होल्टेज ऑफ अ जनरल रेग्युलेटर ऍडजस्टेबल, नॉट ऍडजस्टेबल आणि अनरेग्युलेटर, बरोबर आहे. सरळ सरळ ती काय असेल, नॉट ऍडजस्टेबल, क्लिअर आहे. रेग्युलेटर तर आहेच ना. डॅश is an electrical apparatus that provides emergency power to load when the input power source or main power fails, बरोबर. आता हे एक शब्द लक्षात ठेवा, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय आणि एसएमपीएस म्हणजे स्विच मोड पॉवर सप्लाय. आता याच्यापैकी काय होतं, इज अन इलेक्ट्रिकल apparatus that provides emergency power to the load when the input power source or main power fails. म्हणजे काय, जी तुम्हाला इमर्जन्सी जर सप्लाय कोण देत असेल तर त्यामध्ये आपण अनइंटरप्टेड म्हणजे तुमच्या पॉवर सप्लाय मध्ये डिस्टर्ब होऊ न देणे, त्यामध्ये आपण यूपीएस, बरोबर, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. इन डॅश सिस्टीम द लोड इज ऑलवेज कनेक्टेड टू द इन्व्हर्टर, बरोबर आहे. मग ती कुठली असेल तर असेल ऑनलाईन युपीएस, बरोबर आहे. ऑनलाईन युपीएस मी तुम्हाला दाखवतो काय असतं ऑनलाईन, त्याचे डायग्राम बघितलं तुम्हाला लक्षात येईल. बघा हे जे असतो याला म्हणतो आपण ऑनलाईन युपीएस, याला म्हणतो आपण ऑफलाईन युपीएस, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय केलं, जे मेन इनपुट सप्लाय असतो तो आपण तुम्ही डायरेक्ट दिला एसी टू डीसी मध्ये रेक्टिफायरला दिला, त्यानंतर तो बॅटरीमध्ये स्टोअर केला आणि बॅटरीच्या परत एसी सप्लाय म्हणजे इन्व्हर्टर मध्ये असेल बघा, एसीचे डीसी मध्ये केलं, परत डीसीचे एसी मध्ये म्हणजे तुमचा एसी सप्लाय दिला आणि तो डायरेक्ट दिला मी लोडला, काय केलं तुम्हाला डायरेक्ट लोडला. मग हे कधीपर्यंत, जोपर्यंत पॉवर सप्लाय चालू तोपर्यंत होणार, त्याला म्हणतो आपण ऑनलाईन युपीएस. ओके. जर दुसरं ऑप्शन काय, सेम प्रोसेस इथं खालीची लाईन बघाय, सेम प्रोसेस आहे, पण मी त्याला इथून एक स्विच बसवला, ओके, आणि हा स्विच जो असेल तुम्ही इथं वरून एक घेतला, म्हणजे समजा लक्षात त्याला काय झालं, ओके. बघा आता काय झालं की हा स्विच जोपर्यंत इथं कनेक्ट आहे, बरोबर आहे, त्याला म्हणतो आपण ऑनलाईन युपीएस, बरोबर. सॉरी, हा स्विच जो कनेक्ट आहे, आता हा जो असेल त्याला आपण काय केलं की डायरेक्टली इथं बॅटरी जो असेल त्या बॅटरीचा सप्लाय इन्व्हर्टरचा सप्लाय आपण डायरेक्ट काय दिला, लोडला दिला, बरोबर आहे. पण मी इथून डायरेक्टली सुद्धा सप्लाय त्याला देऊ शकतो,
क्लिअर आहे, कळालं? मी काय करू त्याला डायरेक्टली, म्हणजे तुम्ही एक तर स्विच इथं करा किंवा इथं करा, म्हणजे याला म्हणतो असतो आपण ऑफलाईन युपीएस. बरोबर आहे, क्लिअर आहे, कळालं? ओके, इथं दोनही ऑप्शन आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑपरेट करू शकतो. इथं फक्त डायरेक्टली काय ऑनलाईन सप्लाय केला, विषय संपला. क्लिअर आहे, कळालं? ओके. मग ऑनलाईन युपीएस इज डॅश देन द ऑफलाईन युपीएस. बरोबर आहे, मी इथे काय सरळ सरळ स्मॉलर साईज पण आहे आणि बिगर साईज पण आहे. बरोबर आहे, लक्षात ठेवा. म्हणजे काय बोथ सॉरी ऑनलाईन युपीएस जो असेल इज दॅन द ऑफलाईन युपीएस, म्हणजे काय सरळ सरळ तुमचा कॉस्टलियर पण आहे आणि बिगर साईज पण आहे. बरोबर, म्हणजे सरळ सरळ काय तुमचा एक बोथ ऑप्शन असेल, म्हणजे डी. ऑफलाईन युपीएस इज डॅश रिलायबल दॅन द ऑनलाईन युपीएस. बरोबर आहे, मग ऑफलाईन युपीएस जास्त रिलायबल आहे की ऑनलाईन युपीएस जास्त रिलायबल आहे, तर साहजिक आहे सर, एक ऑप्शन असेल तुमचा ए. बरोबर, म्हणजे ऑफलाईन युपीएस इज लेस रिलायबल दॅन ऑनलाईन युपीएस, म्हणजे ऑफलाईन मध्ये आपल्याला सेफ झोन मध्ये आपण किंवा त्याला ऑप्शन जास्त भेटतो. ऑफलाईन युपीएस इज यूज इन इमर्जन्सी लाइटिंग सिस्टम. ऑफलाईन युपीएस इज हॅज ट्रान्सफर टाइम. ते नेहमी लक्षात ठेवा, हा स्टॅटिक डाटा आहे थोडा, हा असतो नेहमी जी. त्यानंतर बघा, थोडे आपण बीजेटीचे रिलेटेड काही क्वेश्चन्स आता बघूया. बघा, तर बीजेटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. बरोबर आहे, तर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणजे काय सर, की असा ट्रान्झिस्टर की ज्याला 3 टर्मिनल असतात. बरोबर आहे, आणि त्याचे लेअर वगैरे जे असेल त्याचे सिम्बॉल वगैरे आपण आता डिस्कस करू. बघा, आता बीजेटी जो असेल तर म्हणतो आपण बीजेटी म्हणजे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, त्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. बरोबर आहे, हा बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर जो असेल सर, म्हणजे याचा अर्थ त्याला जंक्शन पण आहे आणि हा बायपोलर आहे. बायपोलर म्हणजे काय सर, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजे दोन्ही पोलॅरिटी याच्यामध्ये ऑपरेट होत असतात. बरोबर, इथे जर तुम्ही बघितलं ऍक्च्युअली तो तुम्हाला असा दिसत असतो. बरोबर आहे, त्याचे 3 लेअर असतात सर, एक तर तो असेल पी असेल किंवा एन असेल. क्लिअर आहे, ओके. त्याला 3 टर्मिनल असतात सर, एक असेल इमिटर, एक असतो बेस आणि दुसरा असतो तर कलेक्टर. मी तुम्हाला बाबाच्या ह्याची ट्रिक्स वापरून सांगितलं होतं, तुम्हाला थोडाफार लक्षात असेल. बरोबर आहे, बीजेटी असेल, एफईटी असेल, जेपीटी असेल, थोडं आपण क्लासिफिकेशन मध्ये पण डिस्कस केलं बघा. इन टर्म ट्रान्झिस्टर इज अ कॉम्बिनेशन ऑफ. बरोबर आहे, आता ट्रान्झिस्टर जे असेल ते कॉम्बिनेशन कशाची आहे, ट्रान्स प्लस अँड रजिस्टर, ट्रान्सफर अँड रजिस्टर, ट्रान्सपोर्ट अँड रजिस्टर. बरोबर आहे, इथं तुमचा ऑप्शन जो असेल तो कुठला करेक्ट आहे, तो असेल तुमचा ट्रान्सफर अँड रजिस्टर असेल. क्लिअर आहे, कळालं? ओके. इन अ जेफीटी ड्रेन करंट इज अ मॅक्झिमम वेन व्हीजीएस इज. आता हा जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर जो असेल त्याच्यामध्ये काय त्यांचं म्हणणं आहे की सोर्स ड्रेन आपल्याला ते टर्मिनल माहिती आहे. बरोबर आहे, त्याच्यामध्ये गेट सोर्स आणि ड्रेनचे टर्मिनल असतात, गेट सोर्स आणि ड्रेन. तर त्यांचं म्हणणं काय की ड्रेन करंट, बरोबर, म्हणजे हा जो ड्रेन करंट आहे इज मॅक्झिमम वेन व्हीजीएस. बरोबर आहे, साहजिक आहे माझं व्हीजीएस तेव्हा काय असेल पाहिजे, 0. दॅट इज युअर करेक्ट ऑप्शन. बरोबर आहे, द ट्रान्झिस्टर इज अ, ट्रान्झिस्टर हा कसा आहे मी तुम्हाला आताच म्हटलं होतं, बायपोलर डिव्हाइस आहे ना. द कंडक्शन इन बीजेटी टेक प्लेस ड्यू टू, मी तुम्हाला म्हटलं कारण बायपोलर आहे ना, म्हणजे हा निगेटिव्ह प्लस पॉझिटिव्ह दोघांमुळे पण ऑपरेट होतो, म्हणून आपण बोथ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. बायपोलरिटी म्हणजे त्यालाच म्हणतो आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पोलॅरिटीमुळे होतो, म्हणून म्हणतो आपण बायपोलर. सिम्बॉल जो असेल तो कशाचा आहे, साहजिक आहे सर ट्रान्झिस्टरचा आहे. पण मग नेमका फरक काय ते मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला एक ट्रिक सुद्धा सांगितली होती आपण जेव्हा थेरी क्वेश्चन डिस्कस केले ना. बरोबर आहे, बघा हा एक सिम्बॉल आहे आणि हा एक सिम्बॉल आहे. बरोबर आहे, मग सर फरक काय, तर राहिला फरक फक्त ॲरोचा. बरोबर, याला म्हणतो आपण बेस, याला म्हणतो आपण इमिटर, म्हणतो कलेक्टर. आता कलेक्टर आणि इमिटर जे असेल ते कधी फिक्स होतं रे, ॲरो दिल्यानंतर. म्हणजे आपण इथं ॲरो देऊन टाकू. बघा, एकाचा ॲरो असेल सर आतमध्ये आणि एकाचा ॲरो असेल सर असं बाहेर. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं होतं पी आणि एक म्हटलं होतं NPN. हे नाव कसं लक्षात ठेवायचं, हे दोन सेम आहे, हे दोन सेम आहे, सोडून द्या, मधल्यावर टार्गेट करा. बरोबर आहे, मग मधल्यावर टार्गेट केलं सर तर मला इथे सापडा पी म्हणजे पळून जाणार. कसं लक्षात ठेवायचं रे, पी म्हणजे पळून जाणार, म्हणजे काय जंक्शन पासून ज्याचा आरो बाहेर असेल त्याला म्हणायचं पळून जाणार, म्हणजे याचा आरो बाहेर आहे ना. बरोबर, मग हा असेल NPN आणि हा असेल सर PNP. बरोबर, मग हा सिम्बॉल कशाचा आहे सर, आरो आतमध्ये, म्हणजे सर काय असेल PNP. दॅट इज अवर करेक्ट आन्सर. तर ॲरो इन अ ट्रान्झिस्टर सिम्बॉल इज प्लेस ऑन कुठल्या टर्मिनल असतो सर, नेहमी लक्षात ठेवा इमिटर. बघा इथे इमिटर आहे ना, इथे इमिटर. द ॲरो इन अ ट्रान्झिस्टर सिम्बॉल इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ, बघा लक्षात ठेवा हे कशाचे डायरेक्शन दाखवतो, जो सिम्पल डायरेक्टली असेल तर मेन करंट म्हणजे कन्व्हेन्शनल इमिटर करंटची डायरेक्शन दाखवतो. कारण इमिटरला असतो, इलेक्ट्रॉनिक्स नाही, कन्व्हेन्शनल मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय फरक आहे, समजा मी तुमचा असं एखादा इथं एखादा LED लावला किंवा एखादा बल्ब लावला. बरोबर आहे, हा असेल तुमचा समजा सोर्स बॅटरी. बरोबर, याला म्हणतो प्लस, याला म्हणतो मायनस. ओके, आता हा लोड मी ज्यावेळेस कनेक्ट केला त्यावेळेस तुम्ही जर बघितलं तर इलेक्ट्रॉनची डायरेक्शन जी असते ती कशी असते रे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. बरोबर आहे, आणि करंटची डायरेक्शन जी असते ती कशी असते तर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. याला म्हणतो कन्व्हेन्शनल करंट, याला म्हणतो इलेक्ट्रॉनिक्स करंट. तर आपण ऍक्च्युअली कन्व्हेन्शनल करंट असतो का शो करत असतो ॲरो. दॅट इज युअर करेक्ट आन्सर, ए ऑप्शन.
द इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ द ट्रान्झिस्टर. हा, आता एक लक्षात ठेवा, हा ट्रान्झिस्टर जो असतो तो 2 डायोड मिळून बनत असतो, लक्षात ठेवा. बरोबर, हा एक डायोड असेल, हा एक डायोड असेल. बरोबर, याला म्हटलं आपण ॲनोड, याला म्हटलं आपण समजा ॲनोड, हा ना, याला म्हणतो आपण कॅथोड, याला म्हणतो आपण कॅथोड. आणि अशा प्रकारे याला आपण डिझाईन केलं. 2 डायोड जसे त्याच्यापासून काय होत असतं तुमचा, हा असेल तुमचा एक टर्मिनल. असा ट्रान्झिस्टर असतो समजायला म्हटलं तुम्ही, इमिटर, बेस आणि कलेक्टर. बरोबर, म्हणजे 2 डायोड समोर मला एक ट्रान्झिस्टर बनत असतो. तुम्हाला अजून मी डायग्राम थ्रू समजून सांगू शकतो. बघा समजा पी एन आणि पी मी इथे घेतला. बरोबर आहे. आता इथे जर तुम्ही बघितली तर 2 डायोड कसे तयार होतील सर, इथं बघा पी एन हा एक डायोड तयार झाला आणि एन पी हा एक डायोड तयार झाला, म्हणजे D1 आणि याला म्हटलं आपण D2. अशा प्रकारे म्हणजे 2 डायोड असेल तर 2 डायोड पासून माझा एक ट्रान्झिस्टर बनत असतो, लक्षात ठेवा. ओके, शोध ट्रान्झिस्टर. पण हा कुठला आहे हे लक्षात ठेवा. आता हा नेमका कुठला आहे, आता बघा इथे काय रे पी, इथे काय असेल एन, हा काय एन, हा काय असेल पी, म्हणजे काय हा सर पी एन आणि पी. बरोबर, मग काय कुठला ऑप्शन आहे, करेक्ट पहिला ऑप्शन. मग हा इकडे पी साईड असते, इकडे काय असते एन साईड, इकडे एन साईड इकडे असते पी साईड, म्हणजे हा काय असेल सर पी एन पी. क्लिअर आहे, कळालं. चलो नेक्स्ट, द डॅश लेअर हॅज द हायेस्ट डोपिंग कॉन्सन्ट्रेशन. आता हे पण एक लक्षात ठेवा, मी जो ट्रान्झिस्टर जो बनवला ना त्याच्यामध्ये ही एक तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची. बघा हा असेल कलेक्टर, हा असेल बेस, हा असेल तुमचा इमिटर. बरोबर आहे. आता सगळ्यात जास्त डोपिंग आणि साईज बघा, आता मी तुम्हाला डोपिंग पण सांगतो, डोपिंग आणि असेल तुमचा साईज. आता साईज मध्ये जर मी म्हटलं ना तर सगळ्यात मोठा कलेक्टर असेल, त्यानंतर असेल तुमचा इमिटर असेल. ओके, त्यानंतर तुमचा असेल बेस. बरोबर आहे. बेसपेक्षा इमिटर मोठा, इमिटरपेक्षा कलेक्टर मोठा साईज मध्ये. आणि डोपिंग मध्ये फक्त चेंज काय होतं, बेस तुमचा जसं तसा ठेवा, फक्त इथं कलेक्टरला आणि इथं खाली इमिटरला झालं. म्हणजे काय, सगळ्यात जास्त डोपिंग कलेक्टरचे असेल, नंतर एसी असेल, नंतर बेसचे असेल, एवढं लक्षात ठेवा. बरोबर आहे. 1 नंबरला हा, 2 नंबरला हा, 3 नंबरला हा, 1 नंबरला हा, 2 नंबरला हा, 3 नंबरला हा. म्हणजे हा 3 नंबरला बेस कंपल्सरी, साईजला पण नाही डोपिंगला. मग त्याने काय सांगितलं, डॅश लेअर हॅज हायस्ट डोपिंग कॉन्सन्ट्रेशन. सगळ्यात जास्त डोपिंग कशामध्ये सर, तुमचा इमिटर जो असेल तो करेक्ट आन्सर. बेस इज ऑलवेज, बेस इज ऑलवेज, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, डोपिंग लेअर म्हणजे तो नेहमी छोटा पण आहे आणि त्याची डोपिंग पण कमी आहे. मग दोन्ही आहे का, हे बघा थिन आणि लाईटली, दॅट इज करेक्ट आन्सर. द इमिटर ऑफ अ ट्रान्झिस्टर इज, द इमिटर ऑफ अ ट्रान्झिस्टर इज. आता त्याची डोपिंग जास्त असेल की मॉडरेट असेल की लाईटली असेल, ऑलवेज जास्त असते ना. आताच आपण बघितलं डोपिंग कशी असेल ही होईल. द मोस्ट ट्रान्झिस्टर द कलेक्टर रिजन इज मेड फिजिकली लार्जर दॅन द इमिटर रिजन. बरोबर आहे. आता इथं बघा, द मोस्ट ट्रान्झिस्टर द कलेक्टर रिजन इज मेड फिजिकली लार्जर दॅन द इमिटर रिजन. बरोबर आहे ना. हा, मग त्याच्यामुळे काय होतं की तुमचा बेटर हीट डिसिपेशन असेल. क्लिअर आहे. फॉर बेटर हीट डिसिपेशन, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, द थिकनेस ऑफ डॅश रिजन इज मोर दॅन ऑल अदर रिजन इन अ बीजेटी. बरोबर आहे. साहजिक तुम्हाला म्हटलं थिकनेस म्हणजे साईज, सगळ्यात मोठे साईज जे असेल ते कोणाची असेल सर, कलेक्टरची. द डिप्लेशन रिजन इन अन अनबायस्ड ट्रान्झिस्टर पेनेट्रेट मोर इनटू द डॅश. हा, म्हणजे याचा ऑप्शन जो असेल तो काय असेल, नेहमी अनबायस्ड जो असेल म्हणलं, तुमचा बेस जो असेल तो करेक्ट ऑप्शन असेल. डिप्लेशन रिजन आठवतो तुम्हाला, बरोबर, अनबायस्ड म्हणजे मधलावाला बेसवाला. द पेनेट्रेशन ऑफ द डिप्लेशन रिजन इज मोर इन द बेस रिजन बिकॉज इट इज आपल्याला माहिती बेस रिजन काय, लाईटली डोप. ओके, द ओनली रॉंग करंट डायरेक्शन ऑर व्होल्टेज पोलॅरिटी दॅट ऑफ. बरोबर आहे. आता बघा आय सी, बरोबर, हा इथे तुम्हाला रॉंग जे असेल ते शोधायचे. बरोबर आहे. मग आता रॉंग कसं शोधता बघा. आता इथे तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला डायग्राम काढून दिली होती बघा, सॉरी इथं. हा, आता इथे जर तुम्ही बघितलं आपण बेस करंट नेहमी देत असतो. बरोबर आहे. आता इमिटर जो असतो त्याची डायरेक्शन अशी असते, कलेक्टर जे असते त्याची डायरेक्शन अशी असते. बरोबर आहे. क्लिअर कळालं. ओके, हा, आता इथे जर तुम्ही बघितलं बेस जी असेल त्याची रॉंग डायरेक्शन तुम्हाला इथे दिसते. ओके, म्हणजे आय बी जो असेल. क्लिअर कळालं. ओके, फॉर ऑपरेटिंग इन द ऍक्टिव्ह रिजन द इमिटर जंक्शन. आता इथे लक्षात ठेवायचे 3 रिजन आहे, ते मी तुम्हाला थोडं शॉर्टमध्ये सांगून देतो. बघा त्याला असते 2 जंक्शन आहे, J1 आणि J2. बरोबर आहे. आता याचे 3 रिजन कसे तयार होतात ते मी तुम्हाला सांगतो. बघा आता फर्स्ट जंक्शन J1, बरोबर आहे, हे असेल समजा फॉरवर्ड बायस आणि हे असेल समजा रिव्हर्स बायस. हे असेल फॉरवर्ड बायस, हे असेल दोन्ही पण फॉरवर्ड बायस आणि दोन्ही पण काय असेल ते रिव्हर्स बायस. आणि एक तिसरी पण असू शकते रिव्हर्स, चौथी रिव्हर्स बायस आणि असेल तुमची समजा फॉरवर्ड बायस. अशा वेळेस हा ऍक्टिव्ह रिजन मध्ये काम करत असतो, अशा वेळेस हा सॅच्युरेशन रिजन मध्ये काम करतो, अशा वेळेस हा कट ऑफ रिजन मध्ये काम करत असतो. बरोबर आहे. तुमचा ट्रान्झिस्टर. बरोबर आहे. मग यालाच म्हटलं सर आपण ऍम्प्लिफायर म्हणून काम करणे, यालाच म्हटलं सर आपण ऑन स्विच म्हणून काम करणे, यालाच म्हटलं सर आपण ऑफ स्विच म्हणून काम करणे.
आणि हा जो असतो तो रिव्हर्स ऍक्टिव्ह आपण याला म्हणत असतो. काय म्हणतो आपण त्याला? रिव्हर्स ऍक्टिव्ह म्हणून काम करत असतो. क्लिअर आहे? कळलं? आता येते बघा. तर ऑपरेटिंग इन द ऍक्टिव्ह रिजन द इमिटर जंक्शन शुड बी अँड कलेक्टर जंक्शन. आता इमिटर जंक्शन म्हणजे फर्स्ट सॉरी जंक्शन J1 आणि हे असं समजा तुमची J2. बरोबर आहे? अँड कलेक्टर जंक्शन शुड बी. आता तुम्हाला माहिती आहे जर समजा मला ऍक्टिव्ह मध्ये ऑपरेट करत असेल तर पहिली J1 कशी असली पाहिजे सर? फॉरवर्ड बायस. दुसरी कशी असली पाहिजे? रिव्हर्स बायस. म्हणजे तुमचा कोणता ऑप्शन करेक्ट आहे सर? हा वाला. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. द कलेक्टर जंक्शन इज डॅश बायस फॉर ऑपरेटिंग इन सॅच्युरेशन रिजन. बरोबर? म्हणजे दुसरी रिजन. कलेक्टर जंक्शन म्हणजे कोणती? दुसरी वाली. बघा असं हा ट्रान्झिस्टर असतो ना असा, बेस, इमिटर आणि हा कलेक्टर. बरोबर आहे? हे असेल तुमची पहिली जंक्शन. म्हणजे समजा हिला म्हणा इमिटर जंक्शन, हे असं दुसरी याला म्हणा J1, याला म्हणायचे J2. बरोबर? लक्षात आलं? मग दुसरी रिजन जी असते ती मला कशी असली पाहिजे? सॅच्युरेशन साठी ऑलवेज फॉरवर्ड बायस, कारण तिथे दोन्ही फॉरवर्ड बायस असतात. नंतर बघा इन द डॅश रिजन द ट्रान्झिस्टर ऍक्ट ॲज अन ऍम्प्लिफायर. कुठल्या रिजन मध्ये करतो? ऍक्टिव्ह मध्ये, कट ऑफ मध्ये. पुढं इथं सर तो ऑफ म्हणून काम करतो, इथं ऑन स्विच म्हणून काम करतो, इथं काय करतो? ऍम्प्लिफायर म्हणून काम करतो. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. इन द डॅश रिजन IC इज प्रपोर्शनल टू IB. हा, आता कुठली रिजन अशी असेल की त्याच्यामध्ये IC इज प्रपोर्शनल काय असेल रे? IB. आता एक लक्षात ठेवा IC IB हे काय मी तुम्हाला सांगतो बघा. हे जर तुम्ही बघितलं हा काय? बेस, हा तुमचा इमिटर आहे, हा काय तुमचा कलेक्टर. बरोबर? ह्याला म्हणायचं IC, याला म्हणायचं IE आणि याला म्हणायचं IB. क्लिअर आहे? कळालं? ओके. मग IC, IE आणि IB जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं असेल, बरोबर आहे, तर त्यांचं म्हणणं आहे इन द रिजन IC इज प्रपोर्शनल टू द IB. IC आणि IB हे दोघांमध्ये एकमेकाच्या कधी प्रपोर्शनल असेल. बरोबर? आता कधी प्रपोर्शनल असेल? तुम्ही जर बघितलं की माझी सेकंड रिजन जी असेल ती मला कशी असली पाहिजे? रिव्हर्स बायस मध्ये असली पाहिजे. कशी असली पाहिजे? रिव्हर्स बायस मध्ये. त्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह रिजन. बरोबर? इथं एक असती फॉरवर्ड बायस, दुसरी असती रिव्हर्स बायस. क्लिअर कळालं? चलो नेक्स्ट. द बेस करंट फ्लो ड्यू टू डॅश ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. बघा बेस करंट फ्लो ड्यू टू इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. हा, ते त्याला म्हणत असतो आपण रिकॉम्बिनेशन. लक्षात ठेवा नेहमी. in NPN ट्रान्झिस्टर कलेक्टर इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बेस. आता बघा इथे लक्षात ठेवा इमिटर, कलेक्टर आणि हा तुमचा समजा बेस. काय सांगितलं? NPN. NP आणि N. इथे काय करावं लागतं? इथे व्होल्टेज सोर्स तुम्हाला द्यावं लागेल आणि इथे व्होल्टेज तुम्हाला द्यावं लागेल. क्लिअर? असे तुम्हाला दोन व्होल्टेज सोर्स द्यायचे. याला म्हटलं समजा तुम्ही VBE आणि याला म्हटलं समजा तुम्ही VBC. बरोबर आहे? हा, आता VBE आणि VBC याचं त्याचं म्हणणं काय की NPN ट्रान्झिस्टर कलेक्टर इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बेस. त्यांचं म्हणणं समजा मी याला काय केलं? इथं प्लस केला आणि इथं काय केला? मायनस. बरोबर आहे? हा, आता ही जी जंक्शन त्यांनी हे जे सांगितलं तर त्याच्यामध्ये त्यांचं आता याच्यात पण डिपेंड ऑन आहे. आता याच्यात पण डिपेंड ऑन म्हणजे मी कसं म्हणू शकतो? याच्यामध्ये असतं बघा CB, याच्यामध्ये असं CE आणि याच्यामध्ये असं CC. कॉन्फिगरेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिस्टर. बरोबर? हे करेक्ट आहे की रॉंग आहे? बरोबर आहे? हे जे असेल तुमचं काय असेल? करेक्ट आहे. का की याच्यामध्ये जो असतो तो कसा असतो? रिव्हर्स बायस मध्ये असतो. बरोबर? NPN मध्ये. क्लिअर आहे? मग हा असतो ट्रू असेल. BJT जर असेल बघा मी तुम्हाला म्हटलं होतं BJT कसं दिसतो तुम्हाला? बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. याच्यामध्ये 3 लेअर आहे. 1 2 3 लेअर आहे सर. 1 2 3 असे 3 टर्मिनल आहे. बरोबर आहे? मग बघा BJT इज अ 2 पोर्ट 2 टर्मिनल टाईप डिव्हाइस, 2 पोर्ट 3 टर्मिनल डिव्हाइस आणि 3 पोर्ट आणि 3 टर्मिनल डिव्हाइस. बरोबर आहे? याच्यामध्ये याचे पोर्ट जे असतात किती असतात? 2. बरोबर आहे? आणि टर्मिनल किती असतात? 3. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर आहे? ICBO फ्लो फ्रॉम डॅश टू वेन इमिटर इज ओपन. आता तुम्हाला जर कॅरेक्टरिस्टिक्स जर तुम्ही बघितल्याची तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा आता हे पहिले मी तुम्हाला थिअरी सांगतो काय. इट इज अ रिव्हर्स लिकेज. ICBO जे असेल काय? इट इज अ रिव्हर्स लिकेज करंट दॅट फ्लो थ्रू द कलेक्टर बेस जंक्शन. बरोबर आहे? ICBO जे असेल तिकडे फ्लो होतो कलेक्टर बेस जंक्शन ऑफ BJT वेन इमिटर टर्मिनल इज लेफ्ट ओपन. म्हणजे इमिटर तुम्ही ज्यावेळेस काय केला? ओपन केला. बरोबर आहे? ICBO फ्लो फ्रॉम कलेक्टर टू बेस. नेहमी C2 पुढे फ्लो होतो तो B. म्हणजे C2B ऑप्शन आहे का? दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके नेक्स्ट बघा. डॅश कॉन्फिगरेशन डज नॉट नीड द टर्मिनल स्टॅबिलायझेशन. बरोबर आहे? बघा डज नॉट नीड द थर्मल स्टॅबिलायझेशन म्हणजे काय? सरळ मी तुम्हाला CBC आणि C ची कॉन्फिगरेशन तुम्हाला डिफरन्स दाखवतो. त्याच्यामध्ये सरळ ऍप्लिकेशन आहे की थर्मल स्टॅबिलायझेशन जे असेल त्याची कोणत्या कॉन्फिगरेशन नीड नाही तो कोणता असेल तुमचा CB. बघून घ्या. ओके तो काय 4 तुम्ही बघून घ्या तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ICBO फ्लोज ड्यू टू बघा लिकेज करंट नेहमी कोणामुळे फ्लो होत असतो रे? मायनॉरिटी चार्जमुळे. बरोबर? फॉर CB कॉन्फिगरेशन IC इज इक्वल टू वेन इमिटर इज ओपन. आताच आपण बघितलं जस्ट थिअरी, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल कोणता असतो? लिकेज करंट. त्याला म्हणतो आपण ICBO. ओके. द बीटा ऑफ अ ट्रान्झिस्टर डिपेंड ऑन द थिकनेस ऑफ अ रिजन. बघा आता मी तुम्हाला म्हटलं होतं इथं असतं CB, इथं असतो CE, इथं असतो CC. हे जे कॉन्फिगरेशन आहे तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकले लॉंग व्हिडिओ, तुम्ही तो बघून घेऊ शकता. याला असतो नेहमी अल्फा करंट ऍप्लिकेशन फॅक्टर, याला असतो बीटा आणि याला असतो तुमचा गॅमा. बरोबर आहे?
द बीटा ऑफ ट्रान्झिस्टर डिपेंड ऑन थिकनेस ऑफ, बरोबर आहे. म्हणजे सरळ हा आपण याच्याबद्दल चर्चा करतो, बरोबर, कॉमन इमिटर. तर त्याचा जो आन्सर आहे तो नेहमी कोणत्या रीतीवर डिपेंड असतो रे, तो असेल बेस. क्लिअर आहे, कळालं. द व्हॅल्यू ऑफ अल्फा डीसी इज, ओके, हा जो व्हॅल्यू ऑफ अल्फा डीसी इज. आता मला क्लिअर कळालं सर अल्फा व्हॅल्यू कोणाची आहे, सीबी. आणि नेहमी लक्षात ठेवते, नेहमी कशी असेल रे, लेस दॅन 1 असते, बरोबर आहे. त्यानंतर बघा अल्फा डीसी, बरोबर आहे. हा, आता हे कसं लक्षात ठेवायचं बघा. आता याची तुम्हाला एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, पण तुम्हाला तरी शॉर्टमध्ये सांगतो बघा. हा असतो सीबी, याला म्हणायचं रे, थोडं तुम्हाला आहे ना व्यवस्थित देतो बघा, सीबी, सीई आणि इथं असेल बघा सीसी, है ना. कॉमन बेस म्हटले सर तुम्ही जशी नेहमी लक्षात ठेवा, बीज कॉमन बेस, इथं लक्षात ठेवा कॉमन इमिटर, इथं लक्षात ठेवा कॉमन कलेक्टर, बरोबर आहे. सर तुम्ही कॉमन टर्मिनल आम्हाला सांगितले, मग राहिलं काय, इथे एक टर्मिनल असेल आणि इथे एक टर्मिनल असेल, बरोबर आहे. मग आता एक लक्षात ठेवा, बी जो असेल त्याला मी टेक्निक तुम्हाला सांगितली होती, व्हिडिओ जर बघितला असेल तुम्हाला लक्षात येईल. त्याला म्हणायचं बाबा, सीला म्हणायचं चाचा. आणि बाबा म्हणजे काय, तुमचे वडील, त्याला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा. चाचा म्हणजे काय, तुमचे वडिलाचे भाऊ, त्याला आपण सेकंड. कारण आपल्या आयुष्यात सगळ्यात पहिला प्रेफरन्स आपण वडिला देणार की चाचा देणार, वडिलाला, बाबाला, बरोबर आहे. मग लक्षात ठेवा, आता एक इथं याला म्हणायचं इनपुट साईडला म्हणायचं फर्स्ट प्रेफरन्स, याला म्हणायचं सेकंड, फर्स्ट याला म्हणायचं सेकंड, फर्स्ट याला म्हणायचं सेकंड, बरोबर आहे. आता बी इथं ऑलरेडी आलेले, बाबा आले, मी इथं कोणावर ठरवणार, आपण चाचा. मग सर्व लक्षात ठेवा, चाचाला आपण नेहमी सेकंड प्रेफरन्स. सर मग इथं काय सी, इथं काय असं नेहमी ई, बरोबर आहे. इथं सी पण नाही आणि बी पण नाही. इथं सर फर्स्ट प्रेफरन्स बाबाला, सेकंड चाचाला. फर्स्ट प्रेफरन्स इथं असेल सर बाबाला, चाचा ऑलरेडी आले, मी इथं काय राहिलं सर इमिटर, बरोबर आहे. इथे जर तुम्ही बघितलं त्याला म्हणणार आपण आय, याला आउटपुटला म्हणणार आपण आय सी, इनपुटला म्हणणार आपण आय बी, आउटपुटला म्हणणार आपण आय सी, इनपुट करंटला म्हणणार आपण आय बी, आउटपुट करंटला म्हणणार आपण आय ई, बरोबर आहे. मग सर मला माहिती आहे अल्फा इज काय होतं, आउटपुट करंट आपण इनपुट करंट, बीटा इज काय होतं, आउटपुट करंट आपण इनपुट करंट, आणि गॅमा इज काय होतं सर, आउटपुट करंट आपण इनपुट करंट, बरोबर. मग सर मला याचा आन्सर बघायचा, आउटपुट करंट काय सर माझा आय सी अपॉन आय ई, याचं काय सर आय सी अपॉन आय बी, आणि याचं काय सर आय ई अपॉन आय बी. मग मला विचारलं कोणाचं सर, याचा वाला, बरोबर. मग आन्सर काय असेल, आय सी अपॉन आय ई कुठं आहे करे, आय सी अपॉन आय, हा सर दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, लक्षात ठेवा. हे तो इमॅजिन करायचं, आठवायचं तुम्हाला सहज लक्षात राहून जाईल बघा. द लार्जर द थिकनेस ऑफ बेस, द लार्जर द थिकनेस ऑफ बेस डॅश इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा डीसी, बरोबर आहे. तर त्यासाठी तुम्हाला अल्फा डीसी कसा असला पाहिजे, स्मॉल असला पाहिजे. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. द करंट गेन ऑफ कॉमन बेस कॉन्फिगरेशन इज, मी तुम्हाला आताच म्हटलं ना, करंट गेस सीबी साठी कोणता असतो, सीई साठी बघा, सीबी, सीई, सी सी, अल्फा, बीटा, गॅमा. मग काय सांगितलं त्याने, द करंट गेन ऑफ कॉमन बेस विचारलं ना, हे नाही, कॉमन बेस साठी नेमकं काय असतो सर, अल्फा. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. द करंट गेन ऑफ ट्रान्झिस्टर अँप्लिफायर इज लोवेस्ट इन, करंट गेन ऑफ अ ट्रान्झिस्टर अँप्लिफायर इज लोवेस्ट, म्हणजे अल्फा, बीटा, गॅमा याच्यापैकी सगळ्यात छोटा, सगळ्यात लोवेस्ट व्हॅल्यू कोणाची असते सर, अल्फाची, आणि तो कोणामध्ये असतो, सीबी मध्ये. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. इन अ नॉर्मली बेस NPN ट्रान्झिस्टर द मेन करंट क्रॉसिंग द कलेक्टर जंक्शन इज, त्यालाच म्हणतो आपण इंजेक्शन करंट, काय म्हणतो आपण त्याला, इंजेक्शन करंट. द करंट गेन ऑफ डॅश अँप्लिफायर इज क्लोज टू 1, बरोबर आहे. कोणता असतो, क्लोज टू 1. मी तुम्हाला म्हटलं लेस दॅन 1 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1, तर त्याला म्हणतो असतो आपण सीबी अल्फा. ओके. द डॅश कॉन्फिगरेशन इज यूज ॲज अ प्री अँप्लिफायर, याच्यापैकी कुठलं कॉन्फिगरेशन असेल आपण प्री अँप्लिफायर वापरतो, तर लक्षात ठेवा नेहमी ई, काय कॉमन बेस. ओके, हे स्टॅटिक डाटा थोडं लक्षात ठेवा. द बीटा विल बी इन्क्रीज इफ द थिकनेस ऑफ द बेस, आत्ताच आपण जो क्वेश्चन बघितला काय असेल रिड्यूस. ओके, लक्षात ठेवा थिकनेस आणि बीटाचं रिलेशन काय असेल. ओके, आता इथं बघा, हा मी तुम्हाला चार्ट म्हणलं होतं तुम्हाला, हे चार्ट लक्षात ठेवा बघा. तुम्हाला म्हटलं मी अल्फा, बीटा आणि गॅमा, कॉमन बेस, कॉमन इमिटर, कॉमन प्लेट. तो कॉमन इमिटर फॉरवर्ड अँप्लिफिकेशन फॅक्टर अल्फा सॉरी बीटा डीसी इज गिव्हन बाय, बरोबर आहे. आता मी तुम्हाला म्हटलं होतं ते आता बाबा आणि चाचाचं ती व्हॅल्यू असेल आय सी अपॉन आय बी. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. आय सी अपॉन आय बी कुठे आहे, बी. इन अ ट्रान्झिस्टर सर्किट आय ई इज इक्वल टू काय 5 मिली अँपियर. ओके, आय सी इज इक्वल टू 4.95 मिली अँपियर अँड आय सी ओ. हा, आता तुम्हाला इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे रे, बीटा डीसी. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, बीटा डीसी, बरोबर आहे. आता हे जे तुम्हाला व्हॅल्यू काढायचं असेल, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला बघा फॉर्म्युले दिले आहेत बघा. आता तुम्हाला बीटा काढायचे, तुम्हाला काय दिलं आहे, अल्फा, बरोबर. आता मी तुम्हाला आन्सर सांगतो कसं काढायचं बघा. तुम्हाला बीटा डीसी जर काढायचं असेल, बरोबर सर, माझा त्याचा फॉर्म्युला आहे का, येस. कोणता फॉर्म्युला आहे, आय सी इज इक्वल टू बीटा इंटू आय बी आहे, बरोबर. दुसरा फॉर्म्युला आहे बीटा इज इक्वल टू काय, अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. आता सिंपल, जर मला सर आय सी आणि आय बी माहित असेल दोन्ही, तर मी काढू शकतो. मला आय सी आणि आय बी दोन्ही माहिती आहे का नाही,
मला एक मला माहिती आहे कोणता, अल्फा मी काढू शकतो. अल्फा कसं काढणार बघा, अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे काय, IC अपॉन आई, बरोबर आहे की नाही. मग IC पण दिलाय सर मला, आई पण दिला, मग मी काय करणार बघा, सगळ्यात पहिले मी काय करणार सर, IC अपॉन आई काढून घेणार, बरोबर आहे. IC अपॉन आई जर मी काढलं सर मला काय मिळेल, 5 मिली अँपियर अपॉन सॉरी 4.9, एक मिनिट, IC काय दिला मला त्यांनी 4.95 मिली अँपियर आणि काय दिला 5 मिली अँपियर, बरोबर आहे. आता हा मिली कॅन्सल झाला, तुम्ही डायरेक्टली जर व्हॅल्यू टाकल्या तुम्हाला कशाचा आन्सर येईल, पहिले सगळ्यात पहिले रे अल्फाच, बरोबर आहे. मग एकदा अल्फाचं व्हॅल्यू आन्सर आलं की काय करायचं, अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा, बरोबर. मग ते आन्सर इथे तुम्ही टाकलं तुम्हाला 100% आन्सर मिळून जाईल. नियर अबाउट तुम्हाला हे आन्सर काय असेल 99, म्हणजे तुमचा हे आन्सर जे असेल ते करेक्ट आन्सर असेल. क्लिअर कळालं. ओके. त्यानंतर टायपिकली द व्हॅल्यू ऑफ बीटा DC इज, ओके. जनरली याची व्हॅल्यू किती असते, आपण आत्ताच जस्ट बघितलं, बीटा DC असेल ते किती असते 99, म्हणजे काय नियर अबाउट 100, म्हणजे 50 ते 100च्या मधात असते, बरोबर आहे. द रिव्हर्स सॅच्युरेशन करंट ऑफ ICE कॉन्फिगरेशन ICEO इज, हा लिकेज करंट आहे. आपण ICBO जसं बघितलं तसं हा ICO आहे. मेजर विथ, आपण ICBO जर असेल, बरोबर आहे, लक्षात ठेवा ICBO असं टेक्निक लक्षात ठेवा. इथं कोण नाही, इमिटर नाही, तर मग ओपन करायचं. आणि तिथं कोण नाही, बेस नाही, तर काय करायचं, ओपन करायचं, बरोबर. म्हणजे बेस, ओके. फॉर CE कॉन्फिगरेशन इन द कट ऑफ रिजन, फॉर CE कॉन्फिगरेशन इन द कट ऑफ रिजन ऑफ, लक्षात ठेवा 1 प्लस बीटा विथ लिकेज करंट ICBO, बरोबर. दॅट इज व्हॉट एज B, दॅट इज करेक्ट आन्सर, ओके. इन CE कॉन्फिगरेशन विथ इमिटर ओपन द कलेक्टर करंट इज इक्वल टू, बरोबर आहे. हा इमिटर ओपन, मग मी तुम्हाला म्हटलं ना, कोण नसला तो ओपन करायचा, म्हणजे ऑप्शन काय असेल तुमचा, हा इमिटर ओपन द कलेक्टर करंट इज इक्वल टू काय असेल तुमचा ICO, ओके. द रिलेशन बिटवीन ICO अँड IBO काय असेल, आताच आपण जस्ट फॉर्म्युला बघितला, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ICO इज काय 1 प्लस बीटा ICBO. अल्फा ऑफ ट्रान्झिस्टर इज 0.9, देन बीटा, आताच तुम्हाला म्हटलं होतं मी, बीटा आपण काय बघितलं होतं, जवळपास 99 बघितलं होतं, म्हणजे काय असेल तुमचा इथं 99, म्हणजे तुमचा बीटा हे असेल तुमचा करेक्ट आन्सर, ओके. फॉर अ सर्टन ट्रान्झिस्टर अल्फा DC 0.98 अँड IE 2 मिली अँपियर अँड काय बघा, हे बघा आताच तुम्हाला मी जे फॉर्म्युला दाखवले बघा, अल्फा DC काय आहे, अल्फा इज काय होतं IC अपॉन IE, बरोबर आहे. मग आता तुम्ही जर बघितलं, IE तुम्हाला ऑर्डर दिला आहे, अल्फा पण तुम्हाला ऑर्डर दिला आहे काढायचा IC, मग तुम्ही काय करणार, IC जोड काय करणार सर, अल्फा इंटू IE, बरोबर आहे. याच्यात फॉर्म्युलेट व्हॅल्यू टाका, तुम्हाला आन्सर मिळून जाईल, ओके. जवळपास तुमचा आन्सर किती येतं 1.96 मिली अँपियर आसपास येईल. फॉर अ सर्टन ट्रान्झिस्टर अल्फा DC सेम लाईक दॅट, तुम्हाला तोच क्वेश्चन आहे, वेगळं काही नाही, फक्त इथं काय करायचं आता IB, ओके. हा आता तुम्हाला हा काढण्यासाठी थोडं मी तुम्हाला टेक्निक देतो कशी असेल बघा. तुम्हाला हे फॉर्म्युले आठवत असेल, तुम्हाला लक्षात येईल, हे फॉर्म्युले जस्ट फक्त लक्षात ठेवा. IE जोड काय होतं IC प्लस IB, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. IE जोड काय होतं IC प्लस IB, है ना, हा फॉर्म्युला आपल्या लक्षात आहे. IE जोड काय होतं IC प्लस IB, हा मेन. आता हा कुठून आला तुम्हाला तेही सांगतो बघा. हा असेल तुमचा बेस, हा असेल तुमचा समजा इमिटर, हा असेल तुमचा कलेक्टर, बरोबर आहे. हा इनपुट करंट असेल, बरोबर आहे. हा एक करंट असेल तुमचा IB आणि हा असेल तुमचा आउटपुट IC, बरोबर आहे. आता तुम्ही जर KCL जर लावला तर काय होईल, KCL लावला, हा जाणार, हा इनकमिंग आहे, हा दोन्ही कसे आउटगोइंग, म्हणजे काय I जोड काय सर IC प्लस IB, सेम लागतात, ओके. आता इथे जर मी तुम्हाला इथं वापरायला सांगितलं होतं, अल्फा इज जोड काय 0.98 आणि IE आणि IB तुम्हाला दिलेला आहे, बरोबर. काय करायचं मग, IE आणि IB तुम्हाला दिलं, मग काय करायचं IC, मग IC का काढायचं की तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे ना, बरोबर आहे. हा मग त्यासाठी काय करायचे बघा, आता तुम्हाला IB काढायचं, काय कोण कोण IE, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल बघा, अल्फा DC 0.98 आणि I, म्हणजे तुम्हाला काय काय दिलं रे, लक्षात ठेवा. अल्फा DC दिला, म्हणजे अल्फा दिला आहे, I पण दिला आहे, तुम्हाला काय करायचं आहे IB. मग सगळ्यात पहिले काय करा, सिंपल आयडिया, पहिला IC काढून घ्या, आणि IC काढला मग इथे ठेवून द्या, म्हणजे IC ची व्हॅल्यू आहे IE ची आहे, तुम्हाला IB निघून जाईल. सिंपल, क्लिअर कळालं. चलो नेक्स्ट ट्राय करून बघा, कारण वेळ जास्त होतो, कारण व्हिडिओ खूप लेंदी होईल, त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टमध्ये फास्टमध्ये सांगतो. तुम्ही प्रयत्न करा, नाही आलं तर मी तुम्हाला आईच परत मी 100 तुम्हाला सांगितलं, बरोबर. रिलेशन बिटवीन अल्फा बीटा आणि गॅमा, तर रिलेशन ऑफ अल्फा आणि बीटा लक्षात ठेवा नेहमी. आताच आपण बघितलं बीटा इज काय अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा, ओके. आणि याच्या उलट बीटा अपॉन 1 प्लस बीटा जे असेल कशासाठी असेल, अल्फासाठी असेल. नेक्स्ट बघा, द व्हॅल्यू ऑफ आर इनपुट इन CE कॉन्फिगरेशन इज दॅट, तर हा नेहमी लक्षात ठेवा का असतो रे, हायर दॅन ऑफ CB कॉन्फिगरेशन असेल. द व्हॅल्यू ऑफ डायनॅमिक इनपुट रेजिस्टन्स, आताच आपण पाठीमागे क्वेश्चन बघितला होता, इज डॅश फॉर द CB कॉन्फिगरेशन ॲज कम्पेअर्ड टू CE कॉन्फिगरेशन नेहमी कसं असेल, लो असेल. द आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन इज ग्राफ ऑफ, तर कशाचा ग्राफ असतो बघा, तुम्हाला मी आता टेक्निक सांगितली होती CE, म्हणजे बघा कसं लक्षात ठेवायचं. कॉमन इमिटर ना CE म्हटलं त्यांनी,
हा, मग कॉमन इमिटर म्हणजे काय सर, इमिटर झाला बाबा इथं आला आणि चाचा इथं आला. क्लिअर आहे. हा, आता ही जर असेल तर ही इनपुट साईडची सर, हे दोघं कसे असेल तर आउटपुट साईडचे. बरोबर आहे. त्याने विचारलं सर मला आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स, मला आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे दोघांचा अभ्यास मला आउटपुटलाच करावा लागेल. बरोबर आहे. मी म्हटलं सर VBC. बरोबर आहे. आणि करंट जो असेल सर माझा काय IC. बरोबर आहे. मग VBC आणि IC आहे का सर पुढे बघा, आता लक्षात द्या. सॉरी, हा काय म्हटलं त्यांनी, VCE कॉमन इमिटर. हा, बरोबर आहे. मग त्यांनी आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स असेल तर माझा काय आउटपुट काय VCE ना रे, VBC असेल VCE ना, हे का C आणि VCE आणि आउटपुट करंट काय असेल तुमचा IC. म्हणजे मला VCE आणि IC पुढे दिसतं का सर, बघूया. आहे का 20? हा, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. द कलेक्टर करंट इज प्रपोर्शनल टू द बेस करंट ओनली. कलेक्टर करंट इज प्रपोर्शनल टू द बेस करंट. हा नेहमी कुठं असेल, आताच आपण बघितलं ऍक्टिव्ह रिजन मध्ये, कारण तो रिव्हर्स बायस असला पाहिजे सेकंड रिजन. द व्हॅल्यू ऑफ डायनॅमिक आउटपुट रेजिस्टन्स ऑफ ट्रान्झिस्टर इन अ CE कॉन्फिगरेशन इज डॅश इन ऍक्टिव्ह रिजन. बरोबर आहे. तर तुमचा ऑप्शन जो असेल तो काय असेल, हाय. ओके, आताच आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट बघा, बीटा AC म्हणजे कॉमन बेसवाला. क्लिअर आहे. द स्लोप ऑफ डॅश कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर इन अ CE कॉन्फिगरेशन. बरोबर आहे. आता हा जे क्वेश्चन असेल जसं मी तुम्हाला इथं रिलेशन दिलं, हे रिलेशन तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर इन अ CE कॉन्फिगरेशन हा कुठला असेल, मग ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ही थिअरी तुम्ही रीड करून घेऊ शकता. इन अ सॅच्युरेशन रिजन द कलेक्टर करंट इन अ सॅच्युरेशन रिजन कलेक्टर, हा, तो कलेक्टर करंट हा रिमेन कॉन्स्टंट इंडिपेंडंट ऑफ IB. म्हणजे तो कसा असेल, इंडिपेंडंट असेल म्हणून त्याला म्हणतो आपण सॅच्युरेशन रिजन. म्हणजे तुमचा करेक्ट ऑप्शन. The typically value of VCE saturation in CE configuration for the silicon transistor always, आत्ताच आपण डिस्कस केलं, नेहमी काय असतो 0.2. ओके, ही थिअरी जी असेल ही तुम्हाला मी दाखवतो बघा. हे तीनही क्वेश्चन जे असेल 3-4 क्वेश्चन मी तुम्हाला मुद्दाम त्याची थिअरी एक्सप्लेन करू दिली. 470, 471 आणि 472. ओके, हे तुम्ही बघून घ्या, कारण स्टॅटिक डाटा आहे. जर तुम्हाला नाही कळलं तुम्हाला 100% मेसेज किंवा कमेंट करू शकता. क्लिअर आहे. त्यानंतर बघा, द व्होल्टेज गेन ऑफ, बरोबर, व्होल्टेज गेन ऑफ एम्प्लिफायर इज क्लोज टू 1. आताच आपण बघितलं कोणाचा असतो सर, व्होल्टेज गेन म्हटला. बरोबर, व्होल्टेज गेन, करंट गेन नेहमी कोणाचा असतो, CC. तो डॅश कॉन्फिगरेशन इज यूज फॉर इम्पिडन्स मॅचिंग. तो कोणता असतो, CCचा असतो. इम्पिडन्स मॅचिंग ही ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला तो चार्ट बघा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. द डॅश ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन हॅज हायेस्ट इनपुट इम्पिडन्स. कोणाचा इनपुट इम्पिडन्स हायस्ट असतो, त्याचं डिफरन्स जर तुम्ही बघितला CBC आणि CCचा, तर त्या चार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल नेहमी कोणाचा असतो, कॉमन कलेक्टरचा. क्लिअर कळालं. ओके, त्यानंतर द डॅश ऑफ CC कॉन्फिगरेशन इज लेस दॅन 1. ओके, तो आताच आपण बघितलं काय होतं, व्होल्टेज गेन. द गॅमा इज डिफाईन ॲज, हा बघा मी तुम्हाला म्हटलं होतं गॅमा कोणासाठी असतो रे, कॉमन कलेक्टर. म्हणजे काय इथं कलेक्टर म्हणजे इन्व्हर्टर, इथं काय सर बेस. मग हा झाला सर तुमचा IB म्हणजे इनपुट करंट, I म्हणजे आउटपुट करंट. काय IE अपॉन IB, आउटपुट अपॉन इनपुट, म्हणजे I अपॉन IB कुठं आहे का सर, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. द इनपुट रेजिस्टन्स ऑफ CC, हा आत्ताच आपण जस्ट चर्चा केली. क्वेश्चन फक्त उलटा घुमून फिरून दिला. इनपुट इम्पिडन्स नेहमी CCचा कसा असतो तर नेहमी व्हेरी हाय असेल. क्लिअर आहे. द आउटपुट रेजिस्टन्स ऑफ CC आत्ताच आपण बघितलं व्हेरी लो. आउटपुट रेजिस्टन्स, इनपुट नाही. एक मागच्या क्वेश्चन मध्ये काय दिलं त्यांनी, इनपुट रेजिस्टन्स. आता इथे काय दिलं तुम्हाला, आउटपुट रेजिस्टन्स. वी कॅन यूज कॉन्फिगरेशन ॲज आउटपुट स्टेज. आउटपुट स्टेजला आपण जनरली ऑलवेज नेहमी लक्षात ठेवून वापरत असतो आपण CC. आयडेंटिफाय विथ कॉन्फिगरेशन ॲज फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स, व्होल्टेज गेन 1 आणि इनपुट इम्पिडन्स हाय आणि आउटपुट इम्पिडन्स व्हेरी लो अँड करंट गेन 100. आताच आपण चर्चा केली, आठवतो का, व्होल्टेज गेन नियर अबाउट 1, इनपुट इम्पिडन्स हाय. ओके, तो कुठला असेल सर, तो नेहमी CC. तर डॅश कॉन्फिगरेशन इज मोस्ट प्रिफर 1. बरोबर आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, जास्तीत जास्त 99% क्वेश्चन जे असतात C वर तुम्हाला विचारले, कारण ह्याच्या ऍप्लिकेशन ऍडव्हान्टेज जास्त आहे. डॅश एम्प्लिफायर कॉन्फिगरेशन हॅज बोथ हाय करंट अँड हाय व्होल्टेज गेन. दोघांमध्ये पण करंट आणि व्होल्टेज दोघांमध्ये काय असेल, हाय असेल तेव्हा सुद्धा CE. ओके, लक्षात ठेवा. द बेस्ट बायसिंग इज अचिव्ड बाय अडॉप्टिंग बायसिंग सर्किट. कुठला बायसिंग सर्किट बेस्ट रे, तो कोणता असेल, B, व्होल्टेज डिवायडर. ओके, नेक्स्ट बघा, तर ट्रान्झिस्टर इन फिगर सर्किट. तुम्हाला हा ट्रान्झिस्टरचा एक क्वेश्चन दिला आहे आणि त्यांनी काय केलं की हा क्वेश्चन जो असेल या क्वेश्चनचं सोल्युशन काढलं. सोल्युशनवर तुम्हाला ठरवायचं हा ऍम्प्लिफायर म्हणून काम करेल, ओपन स्विच म्हणून काम करेल, क्लोज स्विच म्हणून काम करेल. बरोबर. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की IB इज काय 5 व्होल्ट जसं म्हणजे म्हटलं, म्हणजे इनपुट VB असेल, VB मायनस हा असेल तुमचा 0.7 व्होल्ट जो असतो तुमचा, आपण जसं डायोडसाठी वापरतो. समजा हा सिलिकॉनचा असेल किंवा जर्मिनियम, जे 0.7 असेल तो डायोडच्या अक्रॉस, सॉरी ट्रान्झिस्टरचा आपण वापरला 0.7, जर डिवाइड बाय त्याला रेजिस्टन्स वापरला. काय तुम्हाला आठवत असेल फॉर्म्युला आपण लिहिलो बघा, VR इज काय होतं, P in मायनस VZ अपॉन RS. बरोबर. आता फॉर्म्युला बद्दल पाठी म्हणा. क्लिअर आहे. त्या पद्धतीनं त्याचं करंट तुम्हाला किती मिळाला, 0.41 मिली अँपियर. बरोबर आहे. आता तुम्हाला करंट जो आउटपुटला मिळाला IB,
मग आउटपुट मला IB करंट ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस मला लक्षात आलं की जर तुम्ही थिअरी बघितली तर कलेक्टर इमिटर व्होल्टेज बिकम्स व्हेरी स्मॉल 0.2 बरोबर आहे. म्हणजे सरळ काय बेस करंट टर्न ऑन ट्रान्झिस्टर, म्हणजे ट्रान्झिस्टर तुमचा काय ऑन आणि ड्राईव्ह इन तो काय करेल ऑन म्हणून काम करेल. इथे तुमचा ऑप्शन काय असेल क्लोज स्विच. ओके. सेल बायस और इमिटर बायस इज अरेंजमेंट इन विच, आता बायसिंगचा जो व्हिडिओ तुम्ही जो बघून घेऊ शकता डिफरंट टाइप्स ऑफ बायसिंग. ओके. सेल बायस और इमिटर बायस इज अरेंजमेंट इन विच डॅश इज कनेक्टेड इन अ इमिटर टर्मिनल. तर नेहमीसाठी लक्षात ठेवा कोणता असतो कॅपॅसिटर. टू ऑपरेट अ BJT ॲज अन ओपन स्विच वी हॅव टू बायस इट इन ऑपरेट ऑन स्विच म्हणलं सॉरी ओपन स्विच म्हणल्यावर काय ऑफ मध्ये मला कुठं करायला लागेल ऑट ऑपरेशन मध्ये. इट इज नॉट पॉसिबल टू ऑपरेट द ट्रान्झिस्टर इन डॅश रिजन फॉर द स्विचिंग ऍप्लिकेशन. मी तुम्हाला म्हटलं होतं की कुठली असेल तर ती ऍक्टिव्ह करण्याचं अप्लिफाईंग म्हणून करतो. स्विचिंग म्हणजे ऑन किंवा ऑफ. ओके. तिथं आपल्याला ऍक्टिव्ह म्हणजे काय करतो अप्लिफाय. इन ऑर्डर टू ऑपरेट ॲज अ स्विच द ट्रान्झिस्टर इज नॉट ऑपरेट इन, बघा मला जर समजा स्विच म्हणून वापरायचे असेल बरोबर आहे हां, तर त्याने काय सांगितलं इन ऑर्डर टू ऑपरेट अ स्विच द ट्रान्झिस्टर इज नॉट ऑपरेट इन CBC CCC अँड CBCC बरोबर आहे. त्याचा करेक्ट ऑप्शन जो असेल तो काय असेल रे, इथे काय असेल तुमची CB, इथे काय असेल तुमचा CC बरोबर आहे. इफ अ क्यू पॉईंट इज, आता तुमची जी DC लोड लाईन असेल किंवा रेग्युलेशन लाईन असेल त्याला आपण द क्यू पॉईंट इज अ प्लेस इन अ सॅच्युरेशन रिजन द ट्रान्झिस्टर विल ऍक्ट ॲज, बरोबर आहे. आता तुम्ही हे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले असेल बघा. अशा प्रकारे DC लोड लाईन आपण काढतो. समजा क्यू पॉईंट तुमचा इथं असू शकतो, इथं असू शकतो, इथं असू शकतो. तुम्ही थिअरी बघितली असेल बरोबर. त्याचं म्हणणं आहे क्यू पॉईंट इज अ प्लेस इन अ सॅच्युरेशन रिजन द ट्रान्झिस्टर विल ऍक्ट ॲज. आपल्याला माहिती काय म्हणून काम करत असतो सॅच्युरेशन मध्ये काय करतो क्लोज स्विच ऑन. तुम्हाला हे जर नाही कळलं तर तुम्ही सॅच्युरेशन लक्षात आलं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ऑन स्विच. ओके. द ट्रान्झिस्टर इज ऑपरेट ॲज अ क्लोज स्विच इन, कुठं काम करतो सॅच्युरेशन रिजन. द ऍप्लिकेशन ऑफ ट्रान्झिस्टर ऑपरेटिंग ॲज अ स्विच बरोबर आहे. हां, ऍप्लिकेशन ऑफ ट्रान्झिस्टर ऑपरेटिंग इन अ स्विच इज काय असेल ऑडिओ अँप्लिफायर, लॉजिक गेट, लिनियर DC पॉवर सप्लाय बरोबर आहे. तर काय असेल तुमचा ट्रान्झिस्टर ऑपरेटिंग हां, तो स्विच इज अ लॉजिक गेट. हा ऑप्शन तुम्ही लक्षात ठेवा. लॉजिक गेट तुम्हाला लक्षात असेल अँड गेट, ऑर गेट, नॉन गेट. ओके. द सर्किट विच मॅग्निफाईज द स्मॉल इनपुट सिग्नल विदाउट चेंजिंग इट्स शेप इज कॉल्ड ॲज, हा हे थोडं महत्त्वाचं लक्षात ठेवा. स्मॉल इनपुट सर्किट विदाउट चेंजिंग द शेप दॅट इज कॉल्ड एज, आपण त्याला काय म्हणतो लिनियर अँप्लिफायर. हा आता थोडा अँप्लिफायर मध्ये आपण एंट्री केली. इन अन अँप्लिफायर द फ्रिक्वेन्सी ऑफ आउटपुट व्होल्टेज इज काय असेल सेम ॲज इनपुट व्होल्टेज बरोबर आहे. कारण आपल्याला फ्रिक्वेन्सी जी असेल ती काय असेल सेम ॲज इनपुट व्होल्टेज. अँड अँप्लिफायर गिव्स अन आउटपुट ऑफ 10 व्होल्ट when an input signal of 40 millivolt is applied to its voltage gain is. आता व्होल्टेज गेटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा काय V आउट अपॉन V इनपुट बरोबर आहे. मग काय V आउट अपॉन V इनपुट करा. तुम्हाला जर भागाकार केला डिव्हिजन केलं तुम्हाला सगळं लक्षात येऊन जाईल. ओके. तुमचा ऑप्शन असेल कुठं मॅच होईल त्याच्या आसपास तुम्हाला 250 आसपास तुम्हाला आन्सर मिळून जाईल. कॅपॅसिटर फक्त एक लक्षात ठेवा 40 मिलीव्होल्ट आहे ना त्याला पहिलं कन्वर्ट करून घ्या 10⁻³ तेव्हा तुमचा आन्सर बरोबर आहे. कॅपॅसिटर सर्किट डज नॉट अलो टू पास, हा लक्षात ठेवा. मी तुम्हाला म्हटलं होतं C आणि L. ओके. आता कॅपॅसिटरचा सिम्बॉल तुम्हाला माहिती असा दिसतोय आणि इंडक्टरचा सिम्बॉल तुम्हाला असा दिसतो बरोबर. आपल्याला माहिती DC सप्लाय जो असेल त्याचा सिम्बॉल कसा आहे रे असा असतो. एक छोटी लाईन एक मोठी लाईन AC सप्लाय असा असतो बरोबर आहे. छोटी लाईन मोठी लाईन आणि असतो AC सप्लाय बरोबर. इथं जर तुम्ही बघितलं हा याच्यासोबत मॅच येतो बरोबर. म्हणजे आपले लोक समजा कॅपॅसिटरचा सिम्बॉल कोणासारखा दिसतो DC साठी. मग आपल्याला माहिती आपले लोक आपल्याला कधीच साथ देत नाही. म्हणजे सरळ सरळ हा DC साठी ब्लॉक सांगा AC साठी अलो करा. याच्या उलट हा DC ला अलो करतो आणि AC ला काय करतो ब्लॉक करतो. मग काय क्वेश्चन येतो कॅपॅसिटर सर्किट डज नॉट अलो टू, कॅपॅसिटर कोणाला अलो नाही करणार सर माझा DC ला. चला सिंपल संपला विषय. अपने लोग अपने को साथ नहीं देते सिंपल. इन अ C एम्प्लीफायर द बायपास कॅपॅसिटर इज कनेक्टेड. कॉमन इमिटर असेल तो बायपास कॅपॅसिटर आपण नेहमी कोण कनेक्ट असतो रे तो, तर लक्षात ठेवा अक्रॉस RE जो लास्ट वाला इमिटर टर्मिनल असतो त्याच्या अक्रॉस आपण त्याला कनेक्ट करत असतो. म्हणजे लक्षात ठेवा अक्रॉस RE. The capacitors of an amplifier circuit are equivalent to for a AC signal. Okay, that is your short circuit. The coupling and bypass capacitor act as a, आता कपलिंग कॅपॅसिटर असेल किंवा बायपास कॅपॅसिटर असेल त्याचं काम काय असतं नेहमी आपल्याला माहिती आहे. कॅपॅसिटर आणि कपलिंग कॅपॅसिटर असेल ते काय असतं ओपन सर्किट म्हणून त्याचं काम करतो. कधी फॉर DC आपण आताच म्हटलं वो अपने लोग अपने को साथ नाही देते. DC साठी तो नेहमी काय करेल ओपन करतो ब्लॉक करतो. द कपलिंग अँड बायपास कॅपॅसिटर डू नॉट अल्टर द बरोबर आहे. ते काय असेल तुमचा क्यू पॉईंट. ओके. द आउटपुट करंट वेवफॉर्म इन अ CE एम्प्लीफायर इज विथ इनपुट करंट वेवफॉर्म बरोबर आहे. तर ऑप्शन जो असेल नेहमी कसे असते इन फेज लक्षात ठेवा. काही स्टॅटिक डाटा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. द इनपुट आउटपुट वेवफॉर्म ऑफ फिगर करस्पॉन्ड टू कॉन्फिगरेशन. आता ही जी असेल कुठल्या कॉन्फिगरेशन सोबत तुम्हाला मॅच येते कुठल्या होते रे तुमची कॉमन इमिटर सोबत.
देअर इज अ फेज रिव्हर्सल ऑफ अ इनपुट सिग्नल इन अ सीई एम्प्लिफायर. हा, आता सी एम्प्लिफायर असेल तर फेज रिव्हर्सल म्हणून काम करतो का आपण? ओके, ट्रू आहे का फॉल्स आहे? तर 100% सर काय ट्रू आहे. द आउटपुट व्होल्टेज फॉर्म ऑफ सीई एम्प्लिफायर इज, हा एक लक्षात ठेवा, हा नेहमी कसा असतो, किती फेज शिफ्ट असतो? 180 आउट ऑफ फेज असेल. लक्षात ठेवा. तुम्हाला ती डीसी लोड लाईनची क्यू पॉईंटची डायग्राम तुम्हाला देत माहित आहे. क्लिअर कळालं? त्यानंतर बघा फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर जसे त्याच्या रिलेटेड काही स्पेसिफिक क्वेश्चन आहे, आपण ते थोडं डिस्कस करूया. बघा, द फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर एफईटी इज अ टर्मिनल डिव्हाइस. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर इज अ, हा आता तो कोणता आहे? फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर असतो 3 टर्मिनल असेल, 2 टर्मिनल असेल, 4 टर्मिनल असेल, सेम लाईक दॅट बीजेटी सारखा किती असेल? आपण 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. द टर्मिनल ऑफ एपीटी ऍक्ट ॲज अ कंट्रोलिंग टर्मिनल. बरोबर, आपण त्याला माहिती आहे 3 टर्मिनल आहे, ड्रेन, सोर्स आणि गेट. बरोबर आहे. जसं तुम्हाला म्हटलं होतं सीडी लक्षात ठेवा. सीडी म्हणजे काय? जसा इथं ड्रेन आहे तसा कलेक्टर, ओके, जसं सोर्स आहे तसा याचा इमिटर आणि तसा बेस होता तसा याचा काय गेट आहे. जसं ट्रान्झिस्टर सोबत त्याला बीजेटी सोबत कम्पेअर केलं होतं. बरोबर आहे. मग कंट्रोलिंग साठी आपण इथं काय वापरत होतो? बेस. तसं इथं कोण वापरणार? आता गेट, म्हणजे तुमचा सी ऑप्शन करेक्ट. द व्होल्टेज अप्लाइड बिटवीन डॅश अँड डॅश कंट्रोल द ड्रेन करंट. हा, आता आपण नेहमी व्होल्टेज कुठं आपलं काय म्हणजे त्याला अप्लाइड करतो? बघा, तर ड्रेन सोर्स जर तुमचा करंट दाखवत असेल तर साहजिक कुठले 2 टर्मिनल राहिले? मग आता बघा, सोर्स आणि गेट. ड्रेन गेलं, बी ऑप्शन गेट अँड सोर्स. लक्षात ठेवा, गेट अँड सोर्स. डॅश इज कॉल्ड ॲज कंट्रोलिंग पॅरामीटर. आता कुठला कंट्रोलिंग पॅरामीटर? हा, आता तुम्हाला म्हटलं ना की बाबा जसा तिकडे बेस होता तसं इकडे कोण आहे? आता गेट. बरोबर आहे. हा, आणि तुमचा करंट जो असतो ऍक्च्युअली कुठे असतो? ड्रेनमध्ये. बरोबर. तुमचा ऑप्शन जो असेल तो VGS, गेट टू सोर्स व्होल्टेज. बरोबर, दॅट इज करेक्ट ऑप्शन. तर ट्रान्झिस्टर इज अ, हा आता ट्रान्झिस्टर हा करंट कंट्रोलिंग आहे, व्होल्टेज कंट्रोलिंग आहे, ए अँड बी आहे. तर तो ट्रान्झिस्टर नेहमी काय? करंट कंट्रोलिंग डिव्हाइस. बरोबर आहे, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे हा कोणता आहे? लक्षात ठेवा आपण FET, ओके, आणि BGT या दोघांमध्ये फरक तुम्हाला लक्षात आला पाहिजे. FET इज अ, आता जसा तुमचा बीजेटी युनिपोलर होता तसा हा काय असेल? सॉरी, बीजेटी कसा होता? बायपोलर आहे. तसा हा काय असेल? तुमचा युनिपोलर डिव्हाइस. ओके, त्यानंतर डॅश इज अ बायपोलर डिव्हाइस. आता तुम्हाला म्हटलं मी कोण आहे? बायपोलर डिव्हाइस आणि युनिपोलर. FET कसा? युनिपोलर. बीजेटी कसा होता? बायपोलर डिव्हाइस. पण त्यांनी इंडायरेक्टली काय दिलं? इथं BGT ऑप्शन लक्षात ठेवा. ओके, डॅश हॅज व्हेरी हाय इनपुट इम्पिडन्स. तो कोणता असतो? FET. आर मोर टेम्परेचर स्टेबल ॲज कम्पेअर टू, हा, FETs अँड BGTs. बघा, FETs आर मोर टेम्परेचर स्टेबल ॲज कम्पेअर टू BGT. म्हणजे FET जो असेल तो टेम्परेचर स्टेबल जे असेल कसं असेल त्याचं मोर असेल. डॅश इज अ ॲडव्हान्टेज ऑफ FET. म्हणजे FETचा ॲडव्हान्टेज कोणता आहे? इट इज रिलेबिलिटी, रेडिएशन. FET हॅज लो इम्पिडन्स. हा पण एक असू शकतो. बघा, इट इज अ रिलेटिव्हली इम्युन टू रेडिएशन. हा, नाही, ठीक आहे, हा एक असा ऑप्शन तुमचा असू शकतो. FET हॅज लो इनपुट इम्पिडन्स. आताच आपण बघितलं ना FET कसं आहे? हाय इनपुट इम्पिडन्स, म्हणजे हा तो ऑप्शन नाहीये. त्यानंतर FET हॅज अ बेटर, हा, थर्मल स्टॅबिलिटी पण आता बघितले. बघ, आपण आता बघितले थर्मल स्टॅबिलिटी काय? तुमचा हा आणि करेक्ट म्हणजे काय सर? बोथ A अँड C. दॅट इज करेक्ट आन्सर. ड्रॉबॅक ऑफ JFET, जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरचा ड्रॉबॅक कुठला आहे सर? तो कुठला आहे? लो गेन आहे का? यस आहे. स्मॉल गेन हाही पण आहे. म्हणजे काय? तुमचा बोथ C अँड B. बोथ A अँड B. तर सप्लाय व्होल्टेज इज कनेक्टेड बिटवीन. आता सप्लाय व्होल्टेज असेल तो कोणाच्या बिटवीन कनेक्ट करत असतो? याला कम्पेअर करा तुमचं कोणासोबत? समजा ड्रेन सोर्स असा असेल, समजा तुमचा काय होता इथं? CD, म्हणजे इथं कलेक्टर आणि इथं काय असेल? तुमचा इमिटर. बरोबर आहे. हा, तुमचं इथं काय समजा कलेक्टर, इथं काय असेल? तुमचा इमिटर, इथं काय असेल? तुमचा बेस, इथं काय असेल? तुमचा इमिटर. मग आपण नेहमी लक्षात ठेवलं की सप्लाय व्होल्टेज इज कनेक्टेड बिटवीन कुठं कनेक्ट करतो आपण? ते तुम्हाला लक्षात येईल की टर्मिनल ऑफ JFET. बरोबर आहे. कुठं करतो आपण? कलेक्टर आणि इमिटर. तसं इकडे कोण होतं? तुमचा ड्रेन आणि सोर्स. तुमचा B असेल तो करेक्ट आन्सर असेल. चॅनल इज द मटेरियल बिटवीन टू गेट रिजन. बरोबर आहे. मग ते N टाईप असेल की P टाईप असेल तर कुठला असतो तो? N टाईप चॅनल. N चॅनल आणि P चॅनल. इन JFET द इलेक्ट्रॉन्स एंटर द चॅनल थ्रू द डॅश टर्मिनल अँड लिव्ह थ्रू द टर्मिनल डॅश. बरोबर आहे. त्याचा ऑप्शन जो असेल तो कुठला करेक्ट आहे? सोर्स आणि ड्रेन. आताच आपण बघितलं. द चॅनल विड्थ डॅश विथ इन्क्रीज विथ, हा, म्हणजे VGS जर वाढवला तर चॅनल विड्थ तुमची नेहमी काय होत असते सर? रिड्यूस होत असते. बरोबर. कारण आपण रिड्यूस करण्यासाठी आपण काय करत असतो? VGS वाढवतो. फॉर N चॅनल JFET द कन्व्हेन्शनल डायरेक्शनल करंट इज फ्रॉम, तुम्हाला म्हटलं होतं मी याला काय लक्षात ठेवायचं? इमिटर. याला काय लक्षात ठेवायचं? कलेक्टर. लक्षात ठेवायचं इमिटर, लक्षात ठेवायचं कलेक्टर. म्हणजे इमेजिंग करायचं CD लक्षात ठेवा, ड्रेन आणि सोर्स. बरोबर. आपल्याला माहिती आहे करंट फ्लो फ्रॉम, कुठून करंट फ्लो होत होता रे? कलेक्टर टू इमिटर, म्हणजे दॅट इज युअर करेक्ट आन्सर. फॉर डॅश JFET द कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ अ ड्रेन करंट इज फ्रॉम सोर्स टू ड्रेन. मग कुठला होता? N चॅनल का होता का P चॅनल होता? सर P चॅनल असेल. फॉर P अँड N टाईप ऑफ JFET,
बरोबर. आता थोडा स्टॅटिक डेटा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. फॉर पी अँड एन टाईप ऑफ जेईफीटी आय ए इज इक्वल टू 0, आय जी इज ग्रेटर दॅन 0 आणि आय जी इज लेस दॅन 0. तर नेहमी सगळं लक्षात ठेवा, आय जो असेल तो नेहमी काय असेल तुमचा 0 असेल. बरोबर आहे. इन बेस जेईफीटी व्हीडीएस इज अँड व्हीजीएस इज. बरोबर आहे. हा, तर इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल की पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर नेहमी लक्षात ठेवा, पहिला पॉझिटिव्ह दुसरा असेल तर निगेटिव्ह. द व्हॅल्यू ऑफ ड्रेन करंट करस्पॉन्डिंग टू डॅश इज कॉल्ड ॲज सोर्स सॅच्युरेशन करंट. सोर्स सॅच्युरेशन करंट कुठला होता, आपण त्याची ज्यावेळेस कॅरेक्टरिस्टिक बघितली तुम्हाला लक्षात आला असेल तो कुठला होता रे, व्हीजीएस इज इक्वल टू 0 है ना. आता नेक्स्ट आहे करंट ड्रेन आयडी रिड्यूस विथ. आता आयडी जर मला रिड्यूस करायचं असेल तुम्ही काय करतो तुम्ही, की माझा व्हीजीएस जो असेल तुम्हाला इन्क्रीज करायचं की डिक्रीज करायचं, तर नेहमी काय करतो सर मी इन्क्रीज करतो. फॉर डॅश मॅक्झिमम ड्रेन करंट विल फ्लो थ्रू जेईफीटी. कधी फ्लो होत होता मी तुम्हाला म्हटलं तर व्हीजीएस काय ठेवावं लागेल मला 0. ड्रेन कॅरेक्टरिस्टिक इज प्लॉट ऑफ. हा, तर ड्रेन कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला इमिटर कलेक्टर लक्षात ठेवा. मी तुम्हाला म्हटलं होतं की बाबा सीई आय जी गेट असेल, बरोबर आहे, बी आय बी असेल, तसं इथं आपण काय वापरत असतो नेहमी लक्षात ठेवा आयडी आणि व्हीडीएस. ओके. ड्रेन सोर्स जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की ड्रेन म्हणजे काय, सीडी म्हणजे सी आणि ई. बरोबर. इथे काय असेल आय बी, सी आणि आय बी. क्लिअर कळालं. जेईफीटी ऑपरेट्स ॲज अन ओपन सर्किट स्विच इन रिजन. आता कुठल्या स्विचचा वापरत होतो आपण ओपन सर्किट. बघा, ओपन सर्किट म्हणजे सर मला माहिती आहे ऑन स्विच म्हणजे कट ऑफ, सॉरी ऑफ स्विच म्हणजे कट ऑफ. इन ऑर्डर टू यूज जेईफीटी ॲज अँप्लिफायर. अँप्लिफायर कुठे वापरतो आपण सर, ओमिक रिजन मध्ये. सॉरी, ऑर्डर टू यूज जेईफीटी ॲज अन अँप्लिफायर इट्स ऑपरेट इन द कुठल्या रिजन मध्ये, सॅच्युरेशन रिजन. क्लिअर आहे. जेएफईटी आहे तो बीजीटी होता, लक्षात ठेवा. द जेएफईटी ओमिक जेएफईटी ऑपरेट्स ॲज डॅश इन ओमिक रिजन. हा, जो व्होल्टेज व्हेरिएबल रेजिस्टन्स अँप्लिफायर अँड स्विच. बरोबर आहे. याचा ऑप्शन काय असेल तुमचा, पहिला ऑप्शन असेल. ओमिक रिजन थोडी नवीन तुमच्यासाठी जेईफीटी लक्षात ठेवा. ऑन ड्रेन रेजिस्टन्स आरडी इधर रेशिओ ऑफ. हा, त्याचा रेशिओ नेहमी लक्षात ठेवा काय असतो, व्हीडीएस अपॉन आयडी. आरडी ऑन रेंजेस बिटून. हा, तर जो आयडी ड्रेन रेजिस्टन्स असतो नेहमी काय असतो रे, लक्षात ठेवा. एसी पण रेंज तुम्हाला स्टॅटिक डेटा आहे 100 to 100 किलो, 100 to 100 किलो लक्षात ठेवा. When a JFET is operating in the dash region, ID does not change with change in VDS up to certain value of VDS. म्हणजे काय, ओमिक असेल, सॅच्युरेशन असेल, कट ऑफ असेल, तर नेहमी लक्षात ठेवा हे काय असेल तुमची रिजन, कारण आयडी डज नॉट चेंज विथ चेंज ऑफ व्हीडीएस म्हणजे सर माझी सॅच्युरेशन रिजन. ब्रेकडाऊन व्होल्टेज विथ इन्क्रीज इन निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ व्हीजीएस. मी आता तुम्हाला क्वेश्चन आपण बघितलं मायनस व्हीजीएस है ना, तर कधी होईल, मी काय केलं, ब्रेकडाऊन व्होल्टेज काय केला मी डिक्रीज केला. पॉवर डिसिपेशन इज हाय इन साहजिक कुठले असेल, ओमिक रिजन असेल. इन डॅश रिजन आयडी व्हेरियस इन प्रोपोर्शनल टू व्हीडीएस. आयडी आणि व्हीडीएस मध्ये कोणाचे प्रोपोर्शनल असेल तर नेहमी लक्षात ठेवा ओमिक रिजन है ना, जसं तिकडे तुमचे ऍक्टिव्ह होते. क्लिअर कळालं. ओके. त्यानंतर हे काही स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही बघून घ्या. जर तुम्हाला समजा त्या क्वेश्चन्स मध्ये काही डाऊट आला किंवा एखादा क्वेश्चन्स नाही कळाला तुम्हाला, तुम्ही 100% मेसेज किंवा कमेंट करू शकता. क्लिअर आहे. त्यानंतर सेन्सर आणि ट्रान्सड्यूसर याच्या सुद्धा रिलेटेड मी तुम्हाला काही क्वेश्चन दिले, त्याचं तुम्हाला आन्सर सुद्धा इथे आहे. ओके. जर तुम्हाला नाही कळालं तर तुम्हाला 100% विचारू शकता. क्लिअर आहे, कळालं. ओके. हा, याच्यामध्ये तुम्हाला मी काही स्पेसिफिक क्वेश्चन जे आपण चर्चा करूया. बघा, एलव्हीडीटी म्हणजे होतं बघा लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्यूसर. बरोबर आहे, ट्रान्सफॉर्मर. ओके. आता त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर एलव्हीडीटी जो इज हा ट्रान्सड्यूसर आहे, पण कुठला ट्रान्सड्यूसर आहे, ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे, तर नेहमी लक्षात ठेवा हा कोणता असतो रे, पॅसिव्ह. आता डायफ्राम जर तुम्ही बघितली, ही डायफ्रामची तुमची डायग्राम आहे. बरोबर आहे. डायफ्राम इज अ सेकंडरी की प्रायमरी की सेकंडरी किंवा ऍक्टिव्ह की पॅसिव्ह, नेहमी लक्षात ठेवा. तुमचा नेहमी डायफ्राम जो असतो तो प्रायमरी असतो, नंतर कोणता असतो तुमचा एलव्हीडीटी जो असतो तो सेकंडरी ट्रान्सड्यूसर असतो. और डॅश इज अ बेसिकली आरटीडी है ना. आरटीडी म्हणजे लक्षात ठेवा, आता हा जो असतो तो टेम्परेचर आणि रेजिस्टन्सचं रिलेशन असतं याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये थर्मिस्टर आपण कन्सिडर करत असतो, थर्मिस्टर. ओके. तर टेम्परेचर ऑफ रेंज ऑफ आरटीडी. आता तुम्हाला स्टॅटिक डाटा लक्षात ठेवा लागेल, हा तुमचा करेक्ट ऑप्शन असेल. ओके. त्यानंतर काही स्पेसिफिक क्वेश्चन आरटीडी असेल. ओके. आरटीडी डॅश एक्सटर्नल पॉवर सप्लाय. याला एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज आहे का? ओके, 100% आहे सर. बघा तुम्हाला असा आरटीडी दिसत असतो, लक्षात ठेवा. थर्मिस्टर म्हणजे जो की टेम्परेचर रिलेटेड आहे. थर्मिस्टर युजेस अ डॅश मटेरियल मेटल सेमीकंडक्टर इन्सुलेटर. नेहमी लक्षात ठेवा आपण कोणतं मेटल वापरतो, सेमीकंडक्टर. द डॅश टेम्परेचर ट्रान्सड्यूसर इज अन ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. आताच आपण बघितलं की जो एलव्हीडीटी बघितला होता, बरोबर. एलव्हीडीटी जो कोणता होता, तर तशानुसार आपल्याला तिथं कोणता बघायचा, थर्मिस्टर, पीआरटी आणि थर्मोकपल. जो थर्मोकपल आहे तो कोणता असा ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थर्मोकपल इज लिनियर असती, एक्सपोनेन्शियल असेल किंवा स्लाइटली असेल तर स्लाइटली नॉन लिनियर असते. ओके, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन. आता एलव्हीडीटी जो असेल त्याचा इथे तुम्हाला मी डायग्राम वगैरे दिली आहे. ओके.
एलईडीची डायग्राम तुम्ही बघून घेऊ शकता. याच्यामध्ये 2 वाइंडिंग असतात, एक प्रायमरी आणि सेकंडरी. सेकंडरीची 2 वाइंडिंग असतात आणि प्रायमरीची एक असते, बरोबर. एलईडीटी इज याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजे हा असा मुवमेंट करत असतो, म्हणजे हा कोणता आहे, डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्यूसर. एलईडीटी इज अ व्हेरिएबल डॅश टाइप ऑफ ट्रान्सड्यूसर. कुठलाही आता तुम्हाला म्हटलं होतं मी, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, याच्यामध्ये इंडक्टन्स 2 वाइंडिंग आहे त्याच्यामध्ये. ओके. इन 2 सेकंडरी वाइंडिंग ऑफ एलईडीटी आर कनेक्टेड. तर 2 वाइंडिंग असेल ह्या मी म्हटलं तुम्हाला, ह्या जो 2 वाइंडिंग आहे नेहमीसाठी लक्षात ठेवा, आपण सिरीज अपोजिशन मध्ये कनेक्ट करत असतो. कसं करत असतो, सिरीज अपोजिशन मध्ये, म्हणजे करंट त्यांचा अपोज असेल पण ते सिरीज मध्ये असेल. सेंट्रल पोझिशन ऑफ द कोर इज एलईडीटी इज कॉल्ड ॲज नल पोझिशन. काम जर आपण त्याला नल, ही जी असते ना सेंट्रल पोझिशन, त्याला म्हणतो असं आपण नल पोझिशन. ओके. द रेजिस्टन्स ऑफ एलडीआर विल डिक्रीज विथ डॅश लाईट डिपेंडंट रेजिस्टन्स. ओके. विथ डॅश इन इंटेन्सिटी. हा म्हणजे याच्यामध्ये काय असतं की रेजिस्टन्स जो असेल तो डिक्रीज कधी डिक्रीज होईल, मी लाईट इंटेन्सिटी जे काय केली त्यासाठी इन्क्रीज करावं लागेल, बरोबर आहे. डॅश कॅन प्रोव्हाइड द इंटरनल करंट मल्टिप्लिकेशन. हा आता हे फोटो डायोड आहे का फोटो ट्रान्झिस्टर आहे का, दोन्ही पण आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, हा कोणता असतो, फोटो ट्रान्झिस्टर. मेन ॲडव्हान्टेज ऑफ फोटो ट्रान्झिस्टर इज काय, फोटो ट्रान्झिस्टर जो असेल तुम्ही आताच आपण चर्चा केली होती ट्रान्झिस्टर, तसं आपण फोटोन ऑपरेट करून ट्रान्झिस्टर ऑन करत होतो, जसं आपण डायोड करत होतो फोटो डायोड, तसं त्याच्यामध्ये ऑप्शन जो असेल तो हाय सेन्सिटिव्हिटी हाय पण आहे आणि नो मेमरी फिटनेस असेल तो ऑल ऑफ दी ऑप्शन असेल. तर डॅश ट्रान्झिस्टर डू नॉट नीड एनी एक्सटर्नल सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे साहजिक आहे, कोणते ऍक्टिव्ह, ज्याला बाहेरून लागते त्यामध्ये आपण पॅसिव्ह, नाही लागते त्यामध्ये आपण ऍक्टिव्ह. थर्मोकपल एलईडी स्ट्रेन गेज आर हे कुठले, अॅनालॉग आहे, लक्षात ठेवा. आरटीडी स्टँड फॉर रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर, तुम्हाला आता सांगितलं. तर थर्मोकपल ऑपरेटिंग इज अ बेस्ड ऑन, थर्मोकपल कशाच्या बेसवर ऑपरेट होतो, सीबॅक इफेक्ट. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. द एलईडीटी स्टँड फॉर लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. क्लिअर कळालं. ओके. हे बघा, त्यानंतर याच्या रिलेटेड आणखी तुम्हाला काही क्वेश्चन्स मी जे दिले तुम्ही ते बघून घेऊ शकता. ओके. चला, हे जे क्वेश्चन्स आहे ते थोडे तुम्ही रीड करून डिस्कस करू शकता आणि तुम्हाला मी समोर डायग्राम सुद्धा दिली. एवढं करून जर सुद्धा तुम्हाला काही डाऊट किंवा काही इश्यू आला तुम्हाला तुम्ही 100% मेसेज किंवा कमेंट करू शकता. तर अपेक्षा करतो की आपण हा जो सिलेबस आहे तो बऱ्यापैकी कव्हर केला. त्यातले काही एमसीक्यू आता तुम्हाला जशाला तसे एक्झामला येईल मी असं म्हणू शकत नाही, पण जी कन्सेप्ट आपण यूज केली त्या कन्सेप्टच्या रिलेटेड 100% तुम्हाला क्वेश्चन त्याच्यामध्ये येणार आहे, बरोबर आहे. एकदा तुम्हाला कन्सेप्ट कळाली तर तुम्हाला कसा क्वेश्चन आला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता येईल. ओके. चला, तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.